पीसीओडी असेल किंवा पीसीओएस असेल तर बाळ होणारच नाही. आता एक रिसेंट रिसर्च आलेला आहे त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की तर त्याची कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे मिसकॅरेजेस आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये होतात? तर ही त्रिसूत्री आपल्याला अवलंबायला हवी. प्रॉब्लेमॅटिक स्टेज आहे तर ती म्हणजे मिसकॅरेज. ताकद यावी यासाठी आपल्याला ते 3 ते 6 त्या म्हणण्याप्रमाणे मॅक्सिमम एज काय असलं पाहिजे जे ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत बरोबर त्याच पीसीओडीच्या आपल्या उपचार. लग्नासाठी कोणतं वय योग्य असलं पाहिजे असं? त्यांना माहिती नसतं की हा पीसीओडी आहे का हे पीसीओएस आहे. पीसीओडीचा हा प्रॉब्लेम अफाट वाढलाय. स्पेसिफिकली खाणं पिणं वागणं कशा पद्धतीचं हवं. पूर्वीच्या काळी वंध्यत्वाचा जो रेशो होता तो 10 पैकी एखाद्या जोडप्याला असायचा. बाळ होत नाहीये, प्लॅनिंग कधी करायचं? समूह जर झाला तर त्याला सिंड्रोम म्हणतात. मेंटेन करतं मासिक पाळीचं चक्र मेंटेन करतं ही 10 पैकी 5 मुलींना तर पीसीओडी आहेच आहे. आणि या सर्वांचा आजार ही वंध्यत्वाची कारणं बनतात. इंस्टाग्रामला, यूट्यूबला बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येतात, मॅम बाळ होण्यासाठी प्रॉब्लेम आहे किंवा इनफर्टिलिटी इश्यू खूप फेस करत आहोत, पीसीओडीचे प्रॉब्लेम्स आहेत, कितीही डॉक्टर केले तरीसुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहेत, काय योगा करायला पाहिजे, असे बरेच प्रश्न या बाळ होण्याच्या प्लॅनिंगमध्ये लोकांना पडत आहेत. मग याचा जो नेमका प्रॉब्लेम काय आहे, आपण आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो किंवा नेमके डॉक्टर याच्याबद्दल काय सांगतात, कोणत्या ट्रीटमेंट्स आपण याच्यासाठी घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आपली लाईफ बॅलन्स करू शकतो या सगळ्या गोष्टींसाठी, इवन याच्यासाठी आपले डे टू डे लाईफमधले कोणते कोणते फॅक्टर्स मॅटर करतात, लग्न असेल किंवा वय असेल यांसारख्या गोष्टीसुद्धा, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि याच्यासाठी आपण आपल्या स्नेहयोगा हेल्थ या सिरीजवरती एक स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत, जे डॉक्टर भूषण काळे, ते फर्टिलिटी आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट आहेत. ते आपल्याला या सगळ्या मोठ्या विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत. सो नमस्ते सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं स्नेहयोगावरती. धन्यवाद. येस, सो मला डिरेक्टली हा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की आत्ता ना खूप लोक हा प्रॉब्लेम फेस करतात, जसं की बाळ होत नाही आहे, प्लॅनिंग कधी करायचं बाळाचं, किंवा कामाचा लोड, किंवा आता जसं की आपण बघतोय ऑफिस अवर्सचं टायमिंग एवढं वाढलं आहे, इवन घरामध्ये रिलेशनशिप्समध्ये सुद्धा इश्यूज आहेत. सो नेमकी कारणं काय आहेत, म्हणजे आपण ज्या इनफर्टिलिटीचा इश्यू फेस करतो एवढ्या जास्त प्रमाणामध्ये, त्याची नेमकी बेसिक कारणं काय वाटतात तुम्हाला? तर सर्वप्रथम वंध्यत्वाची कारणं बघताना वंध्यत्वाची आपण जी पुस्तकांच्या मध्ये किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्याचा जर विचार केला तर ज्या वेळेला एखादं दाम्पत्य 1 वर्षाहून अधिक काळासाठी कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक साधनं न वापरता सातत्याने प्रयत्न करते, ते पण स्पेसिफिकली फर्टाईल डेज किंवा ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये जर ते प्रयत्न करते आणि तरीही त्या दाम्पत्याला जर गर्भधारणा होत नसेल तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं, ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो. बरोबर. तर त्या इन्फर्टिलिटीचे प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी असे 2 प्रकार पडतात. आणि याची कारणं ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला बाळ होण्यासाठी 2 घटक लागतात, पुरुष बीज आणि स्त्री बीज. म्हणजे पुरुष आणि स्त्री, तर या दोघांच्या मध्ये वेगवेगळी कारणं मिळतात. तर पुरुषाची कारणं वेगळी असतात आणि स्त्रियांची कारणं वेगळी असतात. ओके. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्यावेळेला आपण या जोडप्यांचा विचार करतो त्यावेळेला स्त्रियांच्या मध्ये अवयव भरपूर आहेत, बरोबर, जे जननांग आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ज्याला आपण म्हणतो, तर हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आणि या वेगवेगळ्या ऑर्गन्सचे डिसीजेस वेगवेगळे आहेत. राईट. आणि त्या प्रत्येक कामुळं वंध्यत्व होऊ शकतं. त्या स्त्रीला मूलबाळ न होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. पुरुषांच्या मध्ये फक्त एक शुक्राणूची टेस्ट केली तर शुक्राणू हा प्रमुख घटक मानला जातो, त्याच्यामध्येही 4-5 इतर घटक असतात. बरोबर. पण स्त्रियांच्या मध्ये जेव्हा आपण स्पेसिफिकली विचार करतो तेव्हा एक 25-30 महत्वाची कारणं आपल्याला दिसून येतात, जी अवयवानुसार विभागली जातात. ओके. आता याच्यामध्ये ही कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला स्त्री अवयव किंवा स्त्री विशिष्ट अवयव जे आहेत ते समजून घेणं आवश्यक असतं. ओके. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा अवयव असतो ओव्हरीज, बरोबर, ज्याच्यामध्ये फॉलिकल्स डेव्हलप होतात, स्त्रीची अंडी बनतात आपण ज्याला सामान्य भाषेत म्हणतो, तर तो अवयव आहे ओव्हरीज. त्याच्यानंतर यातला दुसरा अवयव आहे फॅलोपियन ट्यूब्स, ज्याला आपण गर्भाशय नलिका म्हणतो. त्याच्यानंतर आहे युटेरस, युटेराइन कॅव्हिटी, गर्भाशयाची पिशवी ज्याला म्हणतो आपण, तो भाग. त्याच्यानंतर असतो गर्भाशयाचं मुख, ज्याला सर्व्हिक्स म्हटलं जातं.
त्यानंतर व्हजायनल कॅनल जो योनिमार्ग आहे. राईट. योनिमार्ग हा पार्ट आहे जिथे संबंध येतात. गर्भधारणा होण्यासाठी ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला संबंध येण्याचा पार्ट म्हणजे योनिमार्ग. तर याचे आजार वेगळे. आणि हा सगळा जो अवयव आहे हे जे युटेराइन कॅव्हिटी आहे किंवा युटेरस त्याच्या सर्व अवयवांच्या बरोबर ज्या भागात आहे त्याला पेल्विस म्हणतात. कटिराचा भाग, पिंबीच्या खालचा भाग. त्याच्या पुढच्या भागामध्ये स्त्रियांच्या मध्ये मूत्राशय असतं गर्भाशयाच्या पुढच्या भागामध्ये, आणि गर्भाशयाच्या मागच्या भागामध्ये मलाशय असतं, आणि या दोघांच्या मध्ये गर्भाशय असतो. तर या सगळ्या अवयवांचा, गर्भाशयाच्या आजूबाजूच्या अवयवांचा, यांचे आजार आणि या सर्वांना कंट्रोल करणारी एक सिस्टीम आहे ज्याला एंडोक्राइन सिस्टीम म्हटलं जातं वैद्यकीय भाषेमध्ये. हार्मोन्स जी बनवते आणि जे चक्र मेंटेन करतं, मासिक पाळीचं चक्र मेंटेन करतं, ही एंडोक्राइन सायकल. या सर्वच गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने गर्भधारणा होण्यामध्ये संबंध असतो, आणि या सर्वांचा आजार ही वंध्यत्वाची कारणं बनतात. जेव्हा मी पहिला अवयव सांगितला ओव्हरीज, तर ओव्हरीज म्हणजे काय? स्त्रीबीज ग्रंथीमध्ये काम काय आहे? तर स्त्रीबीज तयार होणं. बरोबर. आता ज्या वेळेला कारणांचा विचार करतो तिथं अजून एक महत्वाची गोष्ट असते की ते अवयव असणं हे सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचदा असं असतं की अवयवच नसतो, म्हणजे एका साईडला ओव्हरीज नाही किंवा अवयवामध्ये काही विकृती आहे, जसे की गर्भाशयाच्या पिशवीला आत पडदाच असेल, ठीक आहे, किंवा युनिकॉर्नेट युटेरस म्हणतात, किंवा केळासारखं शिंगासारखं गर्भाशयाची पिशवी असते, एकच कप्पा असतो त्याला, किंवा बायकॉर्नेट युटेरस म्हणतात ज्याच्यामध्ये मध्येच पडदा येतो आणि तो पडदा लांबपर्यंत असतो आणि 2 कप्पे होतात गर्भाशयाच्या पिशवीचे. तर हे अवयवाच्या संबंधित ज्यावेळेला विकृती असते तर हे सुद्धा कारण असतं त्या स्त्रीला वंध्यत्व होणं, त्या स्त्रीला मूलबाळ न होण्याचं. आणि त्या अवयवांचे वेगवेगळे आजार, जसं की मी मगाशी सांगत होतो ओव्हरीज, ओव्हरीज मध्ये स्त्रीबीज, तर स्त्रीबीज बनतं, ओवम बनतं, ज्याला आपण फॉलिकल म्हणतो, फॉलिकल डेव्हलप होतं आणि त्याच्यामधून ओवम बाहेर पडतं, तर याला ओव्ह्युलेशन म्हणतात. तर हे जे फॉलिकल आहे हे ग्रोथ त्याची व्यवस्थित होत नाही, त्याची वाढच व्यवस्थित होत नाही, ठीक आहे. तर याच्याशी संबंधित असतं की अनओव्ह्युलेशन ज्याला म्हटलं जातं, की ते अंड वाढतच नाही आणि फुटतच नाही आणि ते बाहेर गर्भाशयाच्या नळीमध्ये येतच नाही. बरोबर. याच्याबरोबर अंड वाढतं, स्त्रीबीज वाढत वाढत जातं, पण ते फुटायच्या वेळेला फुटत नाही, ज्यालाच आय थिंक, सॉरी इंटरप्ट करते, ज्यालाच आपण पीसीओडी हा डिसीज म्हणतो. पीसीओडी ही थोडी पुढची स्टेज झाली. सिस्ट ही सिंपल सिस्ट झाली, म्हणजे स्त्रीबीज वाढतं, वाढून वाढून ते 18 ते 20 मिलीमीटरचं झाल्यानंतर फुटणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि त्याच्यातून जे बाहेर येतं त्याला ओव्हम म्हणतो, ह्याला ओव्ह्युलेशन म्हणतो. हे अंड बाहेर येतं नळीमध्ये. तर हे 18 ते 20 मिलीमीटरच्या नंतर सुद्धा ज्यावेळेला ते फुटत नाही त्यावेळेला ते वाढत वाढत जातं, आणि ज्यावेळेला ते 3 सेंटीमीटरच्या वरती जातं त्यावेळेला त्याला सिस्ट अशी संज्ञा आहे, त्याचं नाव सिस्ट म्हणतो आपण. तर याच्यामध्ये परत सिंपल सिस्ट आहे, कॉम्प्लेक्स सिस्ट आहे, हिमोरेजिक सिस्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला फक्त ते सिस्ट असते त्याच्यामध्ये काय नसतं, ती सिंपल सिस्ट असते, त्यात पाणी वगैरे व्हायला लागलं, वेगवेगळे घटक वाढायला लागले तर ती सिस्ट कॉम्प्लेक्स झाली. ती जी पॅथॉलॉजी आहे, तो जो आजार आहे थोडा कॉम्प्लेक्स झाला, त्याच्यामध्ये रक्त साकळायला लागलं. तर हिमोरेज म्हणजे रक्तस्राव, ज्यावेळेला हे रक्तस्राव त्यात आतल्या आत व्हायला लागतो त्या सिस्टमध्ये, तर त्याला हिमोरेजिक सिस्ट म्हणतात. आणि ह्या सिस्टचे प्रकार झाले. आणि पीसीओडी मध्ये काय होतं तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ह्या ज्या सिस्ट असतात ह्या भरपूर असतात. भरपूर म्हणजे काय, जसं आपण गळ्यात मोत्याची माळ घालतो, जसे माळेची माळ घालतो वेगवेगळ्या मण्यांची, तशा पद्धतीने त्या ओव्हरीज मध्ये तुम्हाला ज्यावेळेला आपण बघतो सोनोग्राफीला तर वेगवेगळे सिस्ट असे गोलाकार मण्याच्या स्वरूपात तुम्हाला एक माळेप्रमाणे दिसतात. आता पॉली म्हणजे भरपूर, सिस्ट म्हणजे गाठी, ओव्हरी म्हणजे त्या अवयवाचं नाव आहे, आणि डिसीज म्हणजे त्या अवयवामध्ये भरपूर गाठी झालेल्या आहेत. आता पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज मध्ये अजून काय होतं, सिस्टच्या पुढे सिस्ट ही 1 किंवा 2 असू शकते, पण पॉलिसिस्टिक ओव्हरीज मध्ये काय होतं, भरपूर साऱ्या सिस्ट असतात, त्या थोड्या प्रमाणात वाढतात आणि त्या रप्चर होत नाही. एक सिस्ट वाढते, ते एका लेवलला जाऊन थांबते त्याची वाढ, परत दुसरी सिस्ट वाढते, त्याची वाढ एका लेवलला जाऊन थांबते, परत तिसरी सिस्ट वाढते, अशा वेगवेगळ्या गाठी होतात. म्हणजेच पॉली म्हणजे भरपूर साऱ्या गाठी त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये. ज्यावेळेला तो फक्त त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये दिसतो त्यावेळेला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणतो. आणि जेव्हा त्याच्यामध्ये इतर अवयवांची लक्षणं दिसतात, जसं की पीसीओडी मध्ये किंवा पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम विषयी बोलतोय आता मी,
तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मध्ये काय होतं की वेगवेगळ्या सिस्टीम्सची लक्षणं दिसतात. म्हणजे आजार ओव्हरीजचा आहे पण पिंपल्स दिसायला लागले चेहऱ्यावरती. आजार ओव्हरीजचा आहे पण हेअर लॉस होतोय, त्वचा सरबट होते, स्किन ड्राय होते, काळपटपणा येतो चेहऱ्यावरती, मानेवरती, पोटावरती, केस येतात ज्याला हिरसुडिझम म्हणतो. हा आता मल्टी सिस्टमिक ऑर्डर झाला, म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीम ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. सो त्यामुळे त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतात. सिंड्रोम म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये अनेक लक्षणांचा समूह जर झाला तर त्याला सिंड्रोम म्हणतात. त्याला पीसीओडी आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात त्याला पीसीओएस म्हणतात. तर याचे परत वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, तो पीसीओडी कसा डायग्नोज करायचा वगैरे. तर हे ओव्हरीजचं झालं, म्हणजे सिस्ट एका पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करतं इनफर्टिलिटीमध्ये, तसंच पीसीओडी किंवा पीसीओएस कॉन्ट्रीब्युट करतं. याचबरोबर त्या स्त्रीबीज ग्रंथीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स पण होतो, कारण जे फॉलिकल वाढत आहे त्या ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल वाढत आहे त्या फॉलिकलचं काम आहे वाढता वाढता हार्मोन्स बनवणे. बरोबर. काही हार्मोन्स असे असतात जे ओव्ह्युलेशन नंतर जर गर्भधारणा झाली तर गर्भाशयाच्या पिशवीचं जे आतलं अस्तर आहे ते अस्तर वाढवावं आणि त्या बाळाला जाऊन तिथं राहता यावं. राईट. एंडोमेट्रियम म्हणजे काय आहे तर गर्भाशयाची एक गादी आहे, आतली रक्ताची गादी तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये बाळ येऊन आपला आराम करणार आहे, आपलं घर बनवणार आहे 9 महिन्यासाठी आणि त्याच्यामधून ते आपलं पोषण घेणार आहे. पण ही गादी बनणार कशी, तर ही गादी बनण्यासाठी काय हार्मोन्स लागतात. ते हार्मोन्स असतात, ते वाढणारं जे अंड आहे, वाढणारं जे स्त्रीबीज आहे ते वाढता वाढता हे रक्ताची आतली गादी बनवत असतं गर्भाशयाच्या आतमध्ये. आणि ज्या वेळेला ही पीसीओडी मध्ये काय होतं की अंड वाढतं ते फुटत नाही, मग हार्मोन्स थोडे बनले परत थांबले, परत दुसरं अंड वाढलं ते परत फुटलं नाही, परत थोड्या प्रमाणात अंड वाढलं परत ते फुटलं नाही. या इनकम्प्लीट वाढलेल्या अंड्यांचा ह्या गर्भाशयाच्या आतल्या गादीवरती परिणाम होतो आणि म्हणून आपल्याला मासिक पाळीशी संबंधित जी लक्षणं दिसतात पीसीओडी मध्ये ती यामुळे दिसतात की हार्मोनल इम्बॅलन्स अशा पद्धतीने होतं आणि हे दुष्ट चक्र होतं. याचा इफेक्ट याच्यावरती, याचा इफेक्ट याच्यावरती आणि ती एक सायकल बनते, एक विशियस सायकल बनते. म्हणजे ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात जाणं असेल की जास्त प्रमाणात जाणं असेल किंवा अजिबातच पाळी न येणं असेल, ही सगळी लक्षणं पीसीओडी मध्ये दिसतात. आणि याचा परत इफेक्ट असा होतो की त्या स्त्रीला वंध्यत्व येतं. हे झालं ओव्हरीजच्या बाबतीत. असंच असतो दुसरा अवयव आहे फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भाशय नलिका. आता गर्भाशय नलिका जी आहे याचं काम काय आहे, ट्रान्सपोर्टेशन. हे माहिती असतं की शुक्राणू तिकडे जाणार आणि अंड नळीमध्ये येणार किंवा वाढलेलं बाळ जे आहे नळीमध्ये ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये येणार. आता मी वाढलेलं बाळ म्हणतोय म्हणजे जी गर्भधारणा होते ती गर्भधारणा गर्भाशयाच्या नळीमध्ये होत असते, गर्भाशयाच्या पिशवीमध्ये होत असते. मग स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन तिथपर्यंत होणं, अंड त्या नळीमध्ये येणं, बाळ वाढणं आणि बाळाला इकडे परत बाहेर आणणं, एवढं काम आपल्या त्या फॅलोपियन ट्यूब्स आहे. पण फॅलोपियन ट्यूब्स आजकाल बऱ्याचदा असं दिसतं की फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत. मग फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत म्हणजे काय आहे की शुक्राणूचा जायचा रस्ता बंद आहे. कुठल्याही पद्धतीने शुक्राणू गेले तर अंड्याचा पण कदाचित यायचा रस्ता बंद असेल. ते दोघेही आले, पार्शियल ब्लॉकेज म्हणतो आपण त्याला, ते दोघे आले आणि गर्भधारणा झाली. पण गर्भ म्हणजे तो हळूहळू वाढत 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 नळीतून गर्भाशयाच्या पिशवीत येतो. पण त्याला यायला जर पूर्ण रस्ता ओपन नसेल पार्शियल ब्लॉक मध्ये तर तो तिथं अडकतो. हे पण एक कारण असतं वंध्यत्वाचं. किंवा जर तो गर्भ अडकला तर त्याच्यामधून ट्युबल ब्लॉक ऍक्च्युअली मिसकॅरेज पेक्षा म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सीचं कारण असतं. जर त्याला रस्ता व्यवस्थित यायला नसेल तर तो तिथं गर्भ अडकणार, वाढणार आणि त्यातून एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची शक्यता असते. पण ब्लॉक मध्ये काय होतं, जनरली रस्ताच बंद असतो त्यामुळे शुक्राणूच जात नाहीत किंवा अंडच येत नाही आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. याच्याबरोबर गर्भाशय नलिकेचे अजून दुसरे आजार असतात ज्याच्यामध्ये त्याला हायड्रोसाल्पिंग्स म्हणतो. म्हणजे कुठल्या तरी इन्फेक्शनमुळं त्या गर्भाशय नलिकेमुळं सूज येते आणि त्याच्यामध्ये पाणी व्हायला लागतं. हायड्रो म्हणजे पाणी. तर साल्पिंग्स म्हणजे गर्भाशय नलिकेला हायड्रोसाल्पिंग्स म्हणतात. तर गर्भाशय नलिकेमध्ये ज्याला पाणी व्हायला लागलं तर त्याला हायड्रोसाल्पिंग्स म्हणतात. तिथंच पस होतो. आता पाणी होतोय त्याच्या पुढची पॅथॉलॉजी आहे पस होतो. तिथं पस फॉर्मेशन होतं तर त्याला पायोसाल्पिंग्स म्हणतात. किंवा त्याच्या त्या भागामध्ये पण वेगवेगळे गाठी होतात. त्याच्या आजूबाजूला कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे चिकटा तयार होतो, ते कुठेतरी गर्भाशयाची नलिका जाऊन चिकटते. तर ही कारणं असतात गर्भाशय नलिकेची ज्याच्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व येऊ शकतं. आता पुढचा अवयव आहे आपलं युटेराइन कॅव्हिटी किंवा गर्भाशय.
गर्भाशयामध्ये सर्वात कॉमन मी मगाशी सांगितलं पडदा असतो. राईट. त्याच्याबरोबर फायब्रॉइड युटेरस म्हणतात की गर्भाशयाच्या पिशवीला गाठ होते, ज्याला युटेराईन फायब्रॉइड असं म्हणतात. ओके. तर परत तो फायब्रॉइड वेगवेगळ्या लेवलला होतो, सिरस, सब सिरस आणि इंट्राम्युरल. सबम्युकस, म्युकस आणि इंट्राम्युरल. ओके. चुकते. अच्छा, नाही ठीक आहे, यू कॅन टेक युअर टाइम. इंट्राम्युरल, सब सिरस आणि सिरस, सब सिरस आणि इंट्राम्युरल. सो हे करून घ्या. तो हे फायब्रॉइड वेगवेगळ्या ठिकाणी होतं. जसं की गर्भाशयाच्या पिशवीच्या आत सुद्धा फायब्रॉइड होऊ शकतो. गर्भाशयाच्या पिशवीचं जे मधलं जो पार्ट असतो, ज्याला मायोमेट्रियम म्हणतात, तिथं सुद्धा फायब्रॉइड होतो, ज्याला इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हणतात. किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर सुद्धा फायब्रॉइड होतो. तर हे जे कुठं फायब्रॉइड आहे आणि त्या फायब्रॉइडची साईज काय आहे याच्यावरती सुद्धा वंध्यत्व त्या स्त्रीला येऊ शकतो. अच्छा. कारण जर ते फायब्रॉइड मोठा असेल तर तो इम्प्लांटेशन म्हणजे गर्भ रुजण्याची जी प्रक्रिया आहे तीच होऊ देत नाही, त्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व येतं. तर याचबरोबर त्या ॲशरमॅन सिंड्रोम म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्वी गर्भपात झालेला आहे आणि गर्भाशयाची पिशवी धुतलेली आहे आणि त्याचं इन्फेक्शन झालं आणि गर्भाशयाच्या पिशवीतला आतला अस्तर एकमेकाला चिकटून बसलं, तर त्याच्यामुळे काय होतं की स्पर्म ट्रान्सपोर्टेशन किंवा गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर हे झालं गर्भाशयाच्या पिशवीशी संबंधित आजार. आता गर्भाशयाचं तोंड, ज्याला सर्व्हिक्स म्हणालो मी, तर सर्व्हिक्स मध्ये पण वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकतात. ह्याच्यामध्ये शॉर्ट सर्व्हिक्स म्हणजे एकदम पिन होल सर्व्हिक्स, एकदम सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचं तोंडच एकदम छोटा आहे, किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाची लेंथच छोटी आहे. आणि सगळ्यात कॉमन जे आपण आजकाल ऐकतो की अंगावरून पांढरं जास्त जातं, अंगावरून जातं असं सांगतात आपल्या सर्वसामान्य भाषेत. तर याचं कारण असतं गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं तर त्यामुळे हे डिस्चार्जेस होत असतात. आणि स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन ह्या सर्व्हिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. ज्यातलं महत्वाचं काम असतं स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन करणं, त्याला जागा देणं, त्याची नरिशमेंट करणं आणि त्या स्पर्मला पुढे जायला मदत करणं. तर हे काम कुठेतरी थांबतं आणि त्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व येतं. सेम गोज फॉर व्हजायनल कॅनल, योनी मार्ग. आता योनी मार्ग इन्फेक्शन रहित असणं गरजेचं आहे. वेगवेगळे योनी मार्गामध्ये सुद्धा इन्फेक्शन्स असतात. योनी मार्गाचा महत्वाचं काम मी सांगितलं की कॉप्युलेशन, जिथं जे शारीरिक संबंध ठेवतात ती जागा आहे योनी मार्ग. किंवा योनी मार्गामध्ये शुक्राणू पडत असतात, त्याच्यापुढे शुक्राणू नाही पडू शकत. नैसर्गिकरित्या शुक्राणू ज्यावेळेला संबंध ठेवले जातात त्यावेळेला योनी मार्गात पडतात आणि तिथून ते पुढे ते नैसर्गिकरित्या जात असतात धावत. सो त्या योनी मार्गामध्ये कुठलं इन्फेक्शन आहे काय, त्या योनी मार्गामध्ये सुद्धा कुठला पडदा आहे काय, तो योनी मार्ग पूर्ण इंटॅक्ट आहे का, तर या गोष्टी बघाव्या लागतात. तर ही वेगवेगळी कारणं होतात अवयवांच्या संबंधित. अशाच पद्धतीचं त्या गर्भाशयाची जी पिशवी आहे ती कटी भागात आहे म्हणालो मी मगाशी. तर पेल्विक रिजन मध्ये, त्याच्या पुढच्या भागामध्ये, त्याच्या मागच्या भागामध्ये कुठला आजार आहे का, तर याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस हा एक आजार फार कॉमनली बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये मासिक पाळीतनं जे नॉर्मली रक्त बाहेर जातं, एंडोमेट्रियम जे बाहेर जातं ते बाहेर न जाता ते उलट्या दिशेने वर जातं आणि ते कुठेतरी चिकटून बसतं आणि कॉमनली ते पेल्विक रिजन मध्ये चिकटून बसतं कुठेतरी आणि त्याच्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसतात. पण त्याचं एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व येतं. तर स्त्रियांच्या बाबतीत अशी वेगवेगळी कारणं असतात आणि ह्याच्यात सगळ्यात शेवटचं मी मगाशी जसं म्हणालो की हार्मोन्स हा खूप क्रुशियल रोल प्ले करतात स्त्रियांच्या मध्ये. तर हार्मोनल इम्बॅलन्स झाला तर त्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे पूर्ण मासिक पाळीचं चक्र बिघडतं आणि त्या स्त्रीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. सेम गोज फॉर मेन. पुरुषांच्या मध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते टेस्टीज मध्ये, पुरुष बीजग्रंथीमध्ये, पण ह्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट फक्त टेस्टीज आहे, पण त्याच्यावरती जो सगळा सप्लाय लागतो, त्याचं जे रॉ मटेरियल त्याला लागतं ते आहे हार्मोन अगेन. तर ते येतं पिच्युटरी ग्लँड्स मधून. तर ते पिच्युटरी ग्लँड्स मधून त्याचा स्टिम्युलेशन येतो आणि टेस्टिस मध्ये हार्मोन प्रोडक्शन होतं आणि त्यानंतर ते बाहेर पडतं. तर जे स्टिम्युलेशन देणारं काम आहे, जे स्टिम्युलेशन देणारी जी संरचना आहे हार्मोनल सिस्टीम, ती नॉर्मल असणं गरजेचं आहे. त्याला प्री टेस्टिक्युलर कॉजेस म्हणतात. टेस्टिक्युलर कॉजेस म्हणजे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणं, डिफेक्ट असणं, म्हणजे टेस्टिसशी संबंधित काही आजार असतील तर त्याच्यामुळं पण पुरुषाला शुक्राणू व्यवस्थित तयार होत नाहीत आणि वंध्यत्व येऊ शकतं. आणि पोस्ट टेस्टिक्युलर म्हणजे शुक्राणू तयार होत आहेत पण ते बाहेर पडतायत का, बाहेर पडतायत तर ते डिपॉझिट व्हजायनामध्ये व्यवस्थित होत आहेत का, तर ह्या बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे ह्याच्याशी संबंधित काही आजार असतात. आणि
बाहेर जाण्यासाठी किंवा ते योनी मार्गामध्ये डिपॉझिट करण्यासाठी लैंगिक समस्या काही असतात की लैंगिक समस्या असतात, जसं की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन, हे फार कॉमनली आज आपण शब्द ऐकतो. तर ही पण कारण असतात पुरुषांच्या बाबतीत, ज्याला त्या स्त्रीला आणि पुरुषाला वंध्यत्वाचा आपण विचार करतो, तर एवढ्या सगळ्या अँगलने आपल्याला त्या जोडप्याचा विचार करावा लागतो उपचार करता. ट्रू. म्हणजे मला असं वाटलं की खूप मोठी गोष्ट आहे. लोक खूप छोट्या गोष्टी घेतात, जसं की लोक म्हणतात की PCOD आहे तर नाहीच होणार बाळ. तर मला असं वाटतं की PCOD हा एक कारण नाही आहे बाळ न होण्यासाठी, किंवा असं पण आपल्याकडे म्हणजे आता तर ऑब्व्हियसली भरपूर लोक एज्युकेटेड झालेले आहेत, त्यांना माहिती आहे. पण पहिलं स्त्रीला नेहमी दोषी ठरवलं जायचं, बाळ होत नाही तर तिच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण जसं तुम्ही शेवटी सांगितलं की बाबा पुरुषांच्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा हे काही जर इश्यू असतील तरीसुद्धा आपल्याला वंध्यत्वाला सामोरं जाऊ लागू शकतं. सो डेफिनेटली आय थिंक हे सगळं समजल्यानंतर लोकांना असं वाटेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण पॉईंट करून बघणं गरजेचं आहे. तर याच्यातच मला एक प्रश्न विचारायला म्हणजे आवडेल की आत्ता जर आपण बघितलं, म्हणजे मी माझ्या आजूबाजूला पण बघते आता, जसं की योगा क्लाससाठी सुद्धा इन्क्वायरीज येतात, तर PCODचा हा प्रॉब्लेम अफाट वाढला आहे. म्हणजे मी तर म्हणेन की 10पैकी 5 मुलींना तर PCOD आहेच आहे. मग त्याच्यामध्ये PCOD असू शकतो किंवा PCOS असू शकतो. दोन्ही गोष्टी जसं तुम्ही एक्सप्लेन केलेल्या, दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा संबंध तर आहे ऑब्व्हियसली वंध्यत्वामध्ये. पण असं आहे का की बाबा PCOD असेल किंवा PCOS असेल तर बाळ होणारच नाही किंवा इन्फर्टिलिटीला 100% सामोरं जावंच लागणार आहे? याच्यामध्ये इनफर्टिलिटीला सामोरं जावं लागू शकतं जर योग्य वेळी उपचार नाही केले तर. ओके. पण बाळ होणारच नाही असं नाही. असं नाहीये ना? हां. PCOD मध्ये 2 गोष्टी आहेत, एक ओबेज PCOD बरोबर आणि एक लीन PCOD. ओके. जी एक ब्रॉड कॅटेगरी आहे. PCODचे परत वेगवेगळे प्रकार येतात, पण जी ओबेज आणि लीन आहे, ओबेज PCOD ॲज पर माय एक्सपिरियन्स ही ट्रीट करायला सोपी आहे. अच्छा. ओके. आजपर्यंत माझ्या ज्या रुग्णांना मी उपचार करतोय त्याचा माझा अनुभव असा आहे की आम्ही ऑब्व्हियस आहे की आम्ही आयुर्वेदिक उपचार करतो का, कारण आपला आयुर्वेदिक फर्टिलिटी सेंटर आहे. इथला माझा अनुभव असा आहे की ओबेज PCOD मध्ये ट्रीटमेंट सोपी आहे, लीन PCOD मध्ये ट्रीटमेंट अवघड आहे. अच्छा. रिझल्ट दोन्हीमध्ये येतात, पण ओबेज PCOD 6 ते 8 महिन्यामध्ये पेशंट कन्सिव्ह होऊ शकतो. पण तिथंच लीन PCOD वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, आपल्याला फिक्स टाइम पिरियड सांगता येणार नाही, कारण इट इज व्हेरी मच डिफिकल्ट टू ट्रीट. आणि याच्यामध्ये असं आहे की जसं तुम्ही आता शाळेचं म्हणालात की जसं तुम्ही म्हणालात की आजकाल शाळेच्या मुलींच्या मध्ये दिसतो. मी मासिक पाळीचं आम्ही मेन्स्ट्रुअल हायजीन अवेअरनेस लेक्चर सिरीज करत असतो. कडी उमलता म्हणून प्रोग्राम करतो शाळांच्या मध्ये. तिथे एज्युकेट करताना मी पॅरेंट्सला स्पेसिफिक सांगतो की पूर्वीच्या काळी वंध्यत्वाचा जो रेशो होता तो 10 पैकी एखाद्या जोडप्याला असायचा, नंतर तो 10 पैकी 9 ला आला, 8 ला आला, आता 10 पैकी 6 जोडपं वंध्यत्वाला सामोरे जातात. तर असं आहे की सेम PCOD साठी आहे की शाळेच्या लेक्चरमध्ये मी सांगतो की मी दगड उचलला आणि मारला तर तो जाऊन PCODच्या मुलीला लागेल. म्हणजे फक्त 10 पैकी 5 असं नाही म्हणू शकत. तर इतक्या प्रमाणात ते वाढलेलं आहे. त्यांना माहिती नसतं की हा PCOD आहे किंवा हे PCOS आहे, किंवा त्यांना ही लक्षणच माहिती नसतात की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याची बरीचशी कारणं आहेत. तर शाळांच्या मध्ये अवेअरनेस प्रोग्राम घेताना आम्ही हे ट्रेन करत असतो की कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही बघायला पाहिजेत, स्पेसिफिकली खाणं पिणं वागणं कशा पद्धतीचं हवं, त्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. पण कमिंग बॅक टू द पॉइंट की PCOD हा ट्रीटेबल आहे, त्याला वेळ लागू शकतो, पण त्याला लाईफस्टाईल चेंज हा एक सगळ्यात मोठा पार्ट असतो जो PCOD मध्ये आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. कुठंतरी वेस्टर्नायझेशन आपल्यावरती जे इम्पॅक्ट झालेला आहे त्याचा कुठंतरी PCODशी रिलेटेड आहे, आणि ती ट्रीटमेंट 100% लागू होत नाही. कारण PCODची जर तुम्ही ट्रीटमेंट बघितली तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्याच PCODच्या उपचारासाठी वापरल्या जातात. आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा तुम्हाला होणार नाही, पण त्याच्यावरती PCODचे उपचार होतील, कारण ते सायकल रेग्युलर व्हावीत या उद्देशाने दिलेले आहेत. 21 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स करायचा, 7 दिवस वेट करायचे, पिरियड्स आले की परत 21 दिवसांचा गोळ्यांचा कोर्स करायचा. अशा पद्धतीने 3 महिने ती घेतलेली गोष्ट आहे. पण यामध्ये काय होतं की त्यांचा उद्देश हा असतो की त्या स्त्रीच्या शरीराला आपण दर महिन्याला पिरियड्स येण्यासाठी बाहेरून हार्मोन्स देऊन आपण त्याला सवय लावू. पण बऱ्याचदा होतं उलटं. बऱ्याच केसेस अशा आहेत की त्या गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना पिरियड्स येत नाहीत, किंवा त्या गोळ्या घेतल्या तरच पिरियड्स येतात, गोळ्या घेतल्यानंतर पिरियड्स बंद होतात. अशा सुद्धा केसेस आजकाल बघायला मिळतात. म्हणजे अशा डॉक्टर मुली आहेत
True. की ज्यांच्या पिरियड्स फार कमी वयामध्ये बंद झालेले आहेत, त्याला प्रीमॅच्युअर ओव्हरियन इन्सफिशियन्सी म्हणतो, जी काही ऍडव्हान्स स्टेज आहे त्याचं. राईट. तर अशा गोष्टी आहेत, पण या सगळ्या गोष्टी आपण ट्रीट करू शकतो. शकतो. पण याच्यामध्ये मी जसं म्हणालो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, प्रॉपर डाएट करणं आणि ह्याच्याबरोबर औषध योजना, तर ही Right. त्रिसूत्री आपल्याला अवलंबायला हवी. बरोबर. ओके. तसं तुम्ही म्हणलात की लाईफस्टाईल, आता यालाच रिलेटेड मला एक विचारायला वाटतं तुम्हाला, की आत्ता आपण बघतोय जॉब आहे, करिअर आहे, त्याच्यानंतर स्कूलिंग पण आपण बघतोय. आता जसं की BE झाली की MEK, आता BTech, MTech. सो या टायमिंगमध्ये ना आपली ऑलमोस्ट वयाची 25-26 वर्ष तर शिक्षणामध्येच निघून चालले आहेत. सो तुमच्या म्हणण्याने, म्हणजे मी हा जो प्रश्न विचारते आपल्या जे आपलं प्लॅनिंग आहे, कन्सिविंगचं असेल किंवा फर्टिलिटीचं असेल, जे पण काही आहे, मेल फिमेल दोन्हीच्या बाजूनी, तर आपण आपल्या लग्नासाठी कोणतं वय योग्य असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की बाबा हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस नाही करावे लागणार जर आपली लाईफस्टाईल पण चांगली आहे, पिरियड्स पण व्यवस्थित आहेत, पण लग्नाचं जर वय इम्पॅक्ट करत असेल फॉर एक्झाम्पल या गोष्टीसाठी, तर तुम्हाला काय वाटतं की लग्नाचं योग्य वय कुठलं असलं पाहिजे? याच्यासाठी आयुर्वेदाने एक छान सूत्र सांगितलेलं आहे, पंचविंशती ततो पुमान नारी तू षोडशे. म्हणजे 25 वर्षाचा पुरुष आणि 16 वर्षाची स्त्री यांचं लग्न झालं पाहिजे. ओके. आता आज त्याला कायद्याने बंधन आहेत की 18 वर्ष आहे, पण जे आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या मागचा विचार मी तुम्हाला सांगतो, की 25 वर्षाचा पुरुष आणि 16 वर्षाची, तिला आज आपण 18 वर्षाची स्त्री म्हणू, ठीक आहे. तर या वेळेला गर्भधारणेसाठी जे शरीर आहे दोघांचं सुद्धा ते सक्षम झालेलं आहे. ओके. आणि फक्त इथं शरीर नाही आहे, इथं मन सुद्धा तेवढं सक्षम झालेलं असतं, कारण त्या वयामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे जे बदल होत असतात ते मानसिकरित्या सुद्धा तिला घडवत असतात. ओके. आता 16 वर्षाचा जर आपण बघितला, 16व्या वर्षी जर एखाद्या त्या काळामध्ये मुलीचं लग्न होत असेल, तर त्या काळामध्ये तिच्याबरोबर तिची आई असणार आहे, त्या घरामध्ये तिच्याबरोबर तिची आजी असणार आहे. 16व्या वर्षी तिचं गर्भधारणा झाली तर तिचं वय 32 होईपर्यंत तिची मुलगी लग्नाला आलेली असणार आहे आणि तिची मुलगी आई व्हायला सक्षम झालेली असणार आहे. तर इतका जो फरक आहे तो होतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की 16व्या वर्षी लग्न झाल्यावर तिला गाईड करायला तिची आई आहे, तिची आजी आहे. ज्या वेळेला हिचं वय 32 होईल आणि हिची मुलगी 16 वर्षाची होईल, त्यावेळेला मुलीला गाईड करायला ही तयार झालेली असेल, ही जी आई असेल. पण आज उलट काय होतंय, आज 32व्या वर्षी सुद्धा लग्न होत नाही, आज 35-40 लग्न होतात. म्हणजे माझ्याकडे ITचे ज्या वेळेला कपल्स येतात, मी आताच माझ्याकडे एक केस झाली की 39 इयर्स फिमेल आणि 43 इयर्स मेल. तर त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स असतात, त्या वेगळ्याच गोष्टी आहेत. पण ह्या एज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम बरेचसे येतात. त्यामुळं 25 आणि 18 हे योग्य वय आहे. आता हे योग्य वय आयुर्वेदानं शारीरिक दृष्ट्या कसा विचार केलेला आहे की परिपूर्ण वीर्यत्व म्हणतात, की त्या स्त्रीचे जे ऑर्गन्स आहेत ते नॉर्मली फंक्शनिंग आहेत, आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि नॉर्मल फंक्शनिंग आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने कार्य करतात. त्याचे हार्मोनल सायकल तिची चांगली आहे आणि त्यांचं जे वय आहे त्या वयानुसार एकमेकाच्या प्रती जे आकर्षण आहे, एकमेकाच्या प्रती जे प्रेम आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे, त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे. त्यामुळं ते योग्य वय आहे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या गर्भधारणा होण्यासाठी. ओके. आणि जर तुम्ही आत्ता बघाल, आपल्या आजूबाजूला जर बघाल, तर आता जनरली 25-30च्या मध्ये लग्न करतात मुलं पण आणि मुली पण. आता ते 30च्या वर करतात, त्यांचा पाठ आपण सोडून देऊ आत्तासाठी. सो यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, लग्न झाल्यानंतर किती वेळ घ्यायला हवा, किंवा जसं की आत्ता काही काही केसमध्ये अरेंज मॅरेजेस सुद्धा होतात, तसं लोकांना असं वाटतं की आपण थोडंसं एकमेकांना समजून घेऊ किंवा 1-2 वर्ष जाऊन देऊ, तर तुम्हाला काय वाटतं की किती काळ असायला पाहिजे सोबत आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग करायला पाहिजे? याच्यामध्ये असं आहे की लवकरात लवकर गर्भधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला खूप चांगला. बरं. कारण ज्या वेळेला मी मगाशी म्हणालो की 1 वर्ष प्रयत्न करायला सांगितलेला आहे, कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक साधनं न वापरता, कोणत्याही प्रकारचं बाहेरचा तुम्हाला बाकीचा स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी सारखा पार्ट याच्यामध्ये नसायला हवा आणि मासिक पाळी रेग्युलर पाहिजे आणि शुक्राणू सगळं नॉर्मल पाहिजे, जे काही पुरुषाचे घटक आहेत ते सर्व नॉर्मल पाहिजे. हे सगळं असेल तरी 1 वर्ष वेळ लागू शकतो. अच्छा. इन सम केसेस 1 वर्ष वेळ लागू शकतो असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आधुनिक शास्त्र काय म्हणतंय, 1 वर्षापर्यंत प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला गर्भधारणा झालेली नाहीये तर तुम्ही वंध्यत्वाचे उपचार घ्या. म्हणजे तुम्हाला 1 वर्ष प्रयत्न करायचा आहे हे पण इथे समजणं गरजेचं आहे. राईट. आणि याच्यामध्ये सेटलमेंट
बाकीच्या गोष्टी, आपलं फॅमिली प्लॅनिंग असेल, बाकीचं बिझनेस, फायनान्शियल बरोबर, प्लॅनिंग हे बरोबर. आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. राईट. पण बेबी मेकिंगचा जो पिरियड आहे तो आपल्याकडे फार कमी असतो. कारण जर आपण उशिरा लग्न केलं तर ऑलरेडी तो कमी असतो. येस. कारण आजकाल जर बघितलं जसं वय वाढत जाईल तशी पुरुष बीज असू दे किंवा स्त्री बीज असू दे यांची गुणवत्ता कमी होत जाते ओके. आणि त्याच्यामुळे पण बरेचसे प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे लवकरात लवकर प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. कारण कालांतरानं असं होतं की बऱ्याचशा गोष्टी समजतात की हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता मगाशी आपण पीसीओडीचं उदाहरण बघितलं. पीसीओडी आहे हे समजलं तर मी म्हणालो की लीन पीसीओडी असेल तर त्याला उपचाराला 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागू शकतो. ठीक आहे, डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट. सो ही कंडिशन आपल्याला ज्यावेळेला समजते त्यावेळेला आपल्याला ते उपचार करण्यासाठी तेवढा वेळ द्यायला लागतो. हे सुद्धा कुठेतरी आपल्या प्लॅनिंग मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त दिसायला तो मुलगा नॉर्मल आहे, फिजिक त्याचा चांगला आहे, ती मुलगी नॉर्मल आहे, तिचं फिजिक चांगला आहे, तर याच्याने असं आपण नाही कन्सिडर करू शकत की तिला प्रेग्नन्सी राहणार आहे. ट्रू. जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि गर्भधारणा होत नाही, टेस्ट करतो, ज्या वेळेला समजतात गोष्टी त्याच वेळेला कळते की हा प्रॉब्लेम आहे आणि याला एवढा वेळ लागू शकतो. त्यामुळं लवकरात लवकर गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं हे कधीही चांगलं. ओके ओके. त्यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या आपण सक्षम असतो आणि आपण ती प्रोसेस चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. चांगल्या पद्धतीने त्या प्रोसेसमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. त्यामुळं गर्भधारणा लग्न जरी उशिरा झालं तरी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. कारण जी मी वंध्यत्वाच्या व्याख्या मगाशी म्हणलो 1 वर्ष, आता फारच उशिरा लग्न झाले त्यावेळेला 1 वर्ष थांबण्यात काही पॉईंट नसतो. बरोबर. 6 महिन्यापर्यंत प्रयत्न करा आणि गर्भधारणा नाही झाली तर सगळ्या तपासण्या सुरू करा. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे, जसं की शुगर आहे, हायपरटेन्शन आहे, ओबेसिटी आहे, तर या केसेसमध्ये सुद्धा थांबत बसण्याची गरज नाही. डायरेक्ट जाऊन डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि प्लॅनिंग साठी सुरुवात करा. सो हे फार गरजेचं आहे. त्यावेळेला आपण कधी सुरुवात करायची हा विचार करतो. राईट राईट राईट. ओके. सो तुमच्या म्हणण्याप्रमाणे मॅक्सिमम एज काय असलं पाहिजे जिथपर्यंत आपण विचार लांबवू शकतो आपला गर्भधारणा होण्यासाठी? 30, 32, 35? आता एक रिसेंट रिसर्च आलेला आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की 27व्या वर्षी जसं आपला घड्याळाचा काटा टक टक करतो तसं अंड्यांचं आता द ओव्हॅरियन, द फॉलिकल्स आर स्टार्टेड टिकिंग ऍट द एज ऑफ 27. ओके. म्हणजे प्रेग्नन्सीच्या भाषेत आधी असं होतं की तिसी नंतर जर गर्भधारणा झाली तर वैद्यकीय भाषेत त्याला एल्डरली प्रायमी म्हणायची. ओके. एल्डरली प्रायमी म्हणजे पहिल्यांदा गर्भधारणा तिसी नंतर झाली म्हणजे ती जास्त वयानंतर झालेली गर्भधारणा आहे. अच्छा. तर आज त्या भाषेनुसार बघायला गेलो तर आज सगळ्याच एल्डरली प्रायमी आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे आता तर लोक प्लॅनिंगच 30 नंतर करतात. बरोबर. ट्रू. तर आणि ह्याला जर उशिरात उशिरा म्हटलं तर मी मगाशी म्हणालो की 27व्या वर्षी जर अंड्यांची डिजनरेशन जर सुरुवात झालेली आहे, अंडी खराब व्हायला जर सुरुवात झालेली आहे तर 27 कॅन बी युअर अल्टिमेटम. रिसर्चच्या व्ह्यूने जर बघितला तर. ओके. आणि पुरुषांच्या मध्ये सेम आहे. पुरुषांच्या मध्ये कसं आहे की ही कॅन कन्स्यू आफ्टर लॉंग टाइम, म्हणजे 40, 42, 45, अगदी 50 पर्यंत जर त्यांचा फिजिक चांगला आहे, त्यांची शुक्राणूची क्वालिटी चांगली आहे, गुणवत्ता चांगली आहे, तर उशिरात उशिरा वयामध्ये सुद्धा गर्भधारणा होते. पण क्वालिटी जी आहे त्या स्पर्म्सची, त्याच्यामध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशन म्हणून एक प्रकार असतो, त्या डीएनए मध्ये चेंजेस व्हायला लागतात. स्पर्म सुद्धा एक सेल आहे आणि जसं पूर्ण शरीरामध्ये जसे सेल्स मध्ये आपल्याला चेंजेस दिसतात, म्हणजे स्किन इज मेड अप ऑफ सेल. स्किन मध्ये जसं वय वाढत जाईल तसं चेंजेस दिसतात, रिंकल्स दिसतात, तसं आपण स्पर्म्स वरती बघू शकत नाही. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्पर्म सुद्धा एक सेल आहे, त्याच्यामध्ये पण पूर्ण बॉडीमध्ये जे चेंजेस दिसतात तशा पद्धतीचे चेंजेस येणार आहेत. स्पेसिफिकली डीएनए मध्ये त्याच्या चेंजेस येणार आहेत. आज जर माझ्याकडे एखादा आजूस्पर्मियाचा पेशंट आला आणि त्याला सोपा पर्याय सांगितला की तू बाबा IVF सेंटरला जा आणि तुझ्यासाठी सोपा पर्याय आहे जिथं तुला डोनर्स IVF मिळू शकतील, तिथे जाऊन तू डोनर IVF करून घे किंवा डोनर IUI करून घे, तर ते त्याला एक्सेप्ट नाही. त्याला वाटतं की आय शुड बी बायोलॉजिकली, आय शुड बी द फादर. पण हे आपण कुठेतरी एक्सेप्ट करत नाही, पण त्यांचं ते पार्ट बघतो तर दे ऍक्सेप्ट इट व्हेरी इझिली. जसं त्यांना कॅमेरा समोर जाणं, रोजच्या रोज बोलणं, फेस करणं, या गोष्टी फार ते नॉर्मली असतात त्यांच्यासाठी. तसंच हा ट्रीटमेंट सुद्धा ते समजून घेऊन हे ट्रीटमेंटचा पार्ट आहे म्हणून ऍक्सेप्ट करतात, पण ते आपण ऍक्सेप्ट त्या गोष्टी नाही करू शकत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी अनुकरण करण्यात काही पॉईंट नसतो. त्यामुळं आपल्याला हे स्वीकारणं की त्याची जीवनशैली, माझी जीवनशैली फार वेगळी आहे आणि त्यांनी उशिरा सुरुवात केली म्हणून मी तेवढ्या उशिरा सुरू नाही करू शकत. ट्रू ट्रू. येस. सो याच्यामध्ये अजून एक फॅक्टर येतो, तो म्हणजे लग्नाच्या सपोज मेल आणि फिमेल मधला गॅप
जो आपण लग्नाच्या वयामध्ये म्हणतो की फॉर एक्झाम्पल फिमेल 23ची आहे किंवा 25ची आहे तर मेल 30-32 आहे. कारण की आत्ता करिअरनीच असं साखळीमध्ये बांधलेलं आहे किंवा ते जे आपण म्हणतो सॅलरीज आहेत किंवा रोजचा खर्च आहे त्याच्यामध्येच लोकांना इतकं अडकवलं आहे ह्या सगळ्या पैशांनी की लोकांना तो गॅप घ्यावा लागतोय की बाबा ठीक आहे मेल आज सेटल व्हायला 30-32 होत आहे वय त्यांचं, फिमेल सेटल व्हायला मे बी 23-24-25 वय होत आहे. तर कारण लग्न लोक मागं लागतात की 25 वर्ष झाले की लग्न करून टाक. सो तो जो गॅप आहे तो मिनिमम किती असायला हवा जेणेकरून आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स वयाच्या डिफरन्समुळे फेस नाही करावे लागणार. गॅप किती असावा, जसं मी मगाशी सांगितलं की 25 तत्वपुमन नारी तू षोडशे असं सांगितलंय. तर म्हणजे 4 ते 5 वर्षाचा गॅप हा नॉर्मली एक आपल्याला मेंटॅलिटी सेम असते त्या वयामध्ये, तर तो चालू शकतो. पण गॅप जर फार जास्त असेल तरी याचं एक आयुर्वेदामध्येच अजून एक छान उत्तर आहे ते म्हणजे बीजसंस्कार. ओके, तुमचं लग्न उशिरा होतंय, तुमच्या IVF फेल होत आहेत, तुमच्या वयामध्ये जास्त अंतर आहे, नवऱ्याचं वय जास्त आहे, बऱ्याचदा असं होतं की स्त्रीचं वय सुद्धा जास्त असतं. हे पण तर यामध्ये तुम्ही असं करू शकता की बीजसंस्कार करायचे. बीजसंस्कारामध्ये साधारणपणे 4 महिन्याचा पंचकर्माचा प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये गरजेनुसार एक वमन किंवा विरेचन असे पंचकर्म निवडलं जातं आणि याच्याबरोबर पुढचे 3 महिने जे काय त्या पुरुषाची आणि त्या स्त्रीची कंडिशन आहे त्याच्यानुसार एक 3 महिन्याचा दुसऱ्या पंचकर्मांचा कॉम्बिनेशन असा एक प्रोटोकॉल केला जातो. ह्याला बीजसंस्कार म्हणतात. येस, आणि याच्या मागचं शास्त्र पण तसंच आहे की ज्या स्त्रीमध्ये शरीरामध्ये अंड बनण्याची जी प्रोसेस आहे ती रिक्रुटमेंट पासून बाहेर पडणं याचा पिरियड 85 दिवसांचा असतो आणि पुरुषांच्या मध्ये पण मी मगाशी म्हटलं 72 दिवस असतो. आपल्या शरीरामध्ये जे रक्त तयार होतं RBCs त्याची लाईफ 120 दिवसांची आहे. तर या सगळ्या थेरी जर आपण एकत्र केल्या तर साधारणपणे 4 महिने आपल्याला आपल्या शरीराचं पुनर्रचना करण्यासाठी जे आपण रिज्युवेनेशन म्हणतो आजकाल, बरोबर, तर हे नवीन होण्यासाठी ज्याला आयुर्वेदामध्ये रसायन सांगितलेलं आहे. तर रसायन म्हणजे नवीन पेशींची उत्पत्ती करण्याला मदत करणारे औषधी. तर या सगळ्यांचा जर विचार केला तर बीजसंस्कार जर आपण अशा दाम्पत्यांच्यावरती केले ज्यांच्यामध्ये वयाचं अंतर जास्त आहे तर त्यांचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल बघायला मिळतात. साधारणपणे 3 ते 5 वर्ष त्यांचं एजिंग आपण कमी करू शकतो. म्हणजे 40 मध्ये मी प्रयत्न करतोय आणि जर व्यवस्थित मी 4 महिने दिनचर्या ऋतुचर्या यांचं पालन करत करत मी पंचकर्म करून घेतले तर साधारणपणे ते वय 3 ते 5 वर्ष म्हणजे 37 ते 35 पर्यंत जसं वयामध्ये जे बदल दिसतात ते बदल आपण ते अचीव्ह करू शकतो या बीजसंस्काराने. तर हे बीजसंस्कार करून गर्भधारणा करावं असं प्रत्येक वय जास्त असलेल्या दाम्पत्याला मी सांगत असतो की तुम्ही सगळं नॉर्मल जरी दिसतंय किंवा तुमचे IVF फेल जात आहेत, IVF फेल जात आहेत किंवा वय जास्त आहे आणि तुम्ही चान्स घेत आहे तर बीजसंस्कार इज द बेस्ट सोल्युशन बाय द आयुर्वेदा टू द वर्ल्ड. ओके, सो मला असं वाटतं जसं तुम्ही म्हटलं वय जास्त असेल बट मला असं वाटतं जेवढं मी आयुर्वेद किंवा योग या फॉलो गोष्टी करते तर मला असं वाटतं बीजसंस्कार हे प्रत्येक व्यक्तीनं करायला हवे कारण की हा आपल्या 16 संस्कारातला एक महत्त्वाचा संस्कार आहे. सो आधी तर असं होतं की आधी म्हणजे अगदीच आधी की लग्न झाल्यानंतर बीजसंस्कार केल्याशिवाय त्यांना एकत्र किंवा त्यांना हे चान्स घेण्यासाठी त्यांना परमिशनच नव्हती. सो डेफिनेटली बीज संस्कार हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि मला असं वाटतं की ह्याची खूप एक आपण मोठा पॉडकास्ट पण करू की बीज संस्कारसाठी आपण, कारण की आपल्या मॅडम आहेत ज्या पंचकर्माचं सगळं करतात. ग्रेट. सो आता हे झालं आपण इथंपर्यंत आलो की आता आपण बाळाचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याच्यासाठी कारणं कोणती आहेत किंवा ते करायचं कसं, प्लॅनिंग कसं करायचं आणि असं आपण इमॅजिन करू की आता गर्भ राहिला. आता याच्यानंतरची स्टेज येते ती म्हणजे प्रॉब्लेमॅटिक स्टेज येते ती म्हणजे मिसकॅरेज. तर मिसकॅरेजची शक्यता कुठे कुठे आपण ग्राह्य धरू शकतो, त्याची मेन कारणं काय आहेत, मे बी लाईफस्टाईल एखादं कारण असू शकतं, स्ट्रेस कारण असू शकतं. सो अशा पद्धतीची कोणती कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे मिसकॅरेजेस आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहेत? अगदीच आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला सांगितलेलं आहे की गर्भस्राव आणि गर्भपात असं सांगितलेलं आहे. आ चतुर्थात तत्तो मासात प्रस्रवेत गर्भविच्युती ततः स्थिर शरीरस्य पातः पंचम षष्ठयो. म्हणजे 4 महिन्याच्या आधी जर होतो तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो म्हणून त्याला स्त्राव म्हणजे फ्लुइडच्या फॉर्म मध्ये असतो म्हणून त्याला आयुर्वेद स्त्राव म्हणतो, म्हणजे बाहेर पडतं लिक्विड फॉर्म मध्ये. आणि त्याच्यानंतर स्थिर म्हणजे त्याला एक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक आलेली आहे आणि त्यानंतर होतो त्याला पात म्हणजे अबॉर्शन होतं असं म्हणतो. तर याची वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. तर याच्यामध्ये
आजकाल आपण ह्याच्यामध्ये मॉडर्नच्या वेनी जर बघायला गेलं तर एक फार कॉमनली सांगितलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. तर हे एक महत्वाचं कारण दिलेलं आहे गर्भस्रावाचं किंवा गर्भपाताचा आयुर्वेदामध्ये, की जर तुम्ही प्रेग्नन्सी असताना संबंध ठेवत असाल तर त्याच्यामुळे कुठेतरी गर्भपात होऊ शकतो. तर अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. तर जास्त धावणे असेल, जास्त पळणे असेल, प्रमाणापेक्षा जास्त ताकदीची कामं करणे असेल, जास्त ओझं उचलणं असेल, जास्त ओझं इन द सेन्स आपल्या ताकदीपेक्षा जास्त असेल, किंवा बऱ्याचदा आपण आजकाल इंस्टाग्रामवरती रील्समध्ये बघतो की ती लेडी प्रेग्नंट आहे, ती डंबेल्स उचलते आहे, जिम उचलते आहे, किंवा ती ट्रेडमिलवरती धावती आहे. तर हे सर्व गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टीने साहस या परिभाषेत येतात. साहस म्हणजे काय? आपल्या ताकदीपेक्षा, आपल्या प्रमाणापेक्षा जास्त ताकद लावून काम करणे, हे साहस या परिभाषेत येतं. तर याच्याबरोबरच आयुर्वेद खाण्यावरती पण सांगतं की अतिशय कोरडं खाणं, परिषित खाणं, शिळं खाणं, विरुद्धान्न म्हणून एक कन्सेप्ट आहे, त्याचं जर सेवन केलं तर ते पण कुठेतरी जाऊन मिसकॅरेज किंवा गर्भपाताचं कारण होतं. आणि ज्या वेळेला आपण आधुनिक शास्त्राचा विचार करतो त्यावेळेला बरेचसे ऑर्गनशी रिलेटेड कॉजेस असतात की त्या ऑर्गनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, गर्भाशयाच्या पिशवीमध्ये वगैरे. पीसीओडी सारखा आजार सुद्धा एक गर्भपाताचं किंवा मिसकॅरेजचा प्रॉब्लेम असू शकतो. याच्या आधी कुठलं तरी अबॉर्शन झालंय किंवा कुठलं तरी ऑपरेशन झालंय आणि त्याचं इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे सुद्धा मिसकॅरेजेस होतात. सो ही परत शारीरिक आणि फिजिओलॉजिकल किंवा पॅथॉलॉजिकल म्हणतो की त्या अवयवामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि एंडोक्रायनल हार्मोनल इम्बॅलन्स असतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा गर्भपातासारख्या समस्येला समोरं जावं लागतं. बऱ्याचदा असं असतं की याच्या पुढे ऑटो इम्युन अँटीबॉडीज हा सुद्धा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँटीबॉडीज त्या स्त्रीच्या शरीरामध्ये तयार होतात, ज्याच्यामुळे त्या स्त्रीला गर्भपाताला सामोरं जावं लागतं. तर ही वेगवेगळी कारणं असतात ज्याच्यामुळं ॲबॉर्शन्स होतात. अच्छा, ओके. सो आता ॲबॉर्शन झाले इन केस, आता माझी एक फ्रेंड होती, सो तिचं ऑलमोस्ट 2 का 3 वेळेस अबॉर्शन झालं होतं. सो डॉक्टरांनी त्यांना फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी मनाई केली होती. सो व्हॉट डू यू थिंक की फॉर एक्झाम्पल फर्स्ट टाईम, ओके, आपण पहिल्या वेळीचं बघूयात की फर्स्ट टाईम अबॉर्शन झालेलं आहे ड्यू टू सम रिझन, तर त्याच्यानंतर आपण किती महिने वेळ घ्यायला हवा प्लॅनिंग करण्यासाठी किंवा फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी? इवन मी डिरेक्टलीच विचारते की फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी आपण साधारणतः काय टाईम घ्यायला हवा? ज्या वेळेला ॲबॉर्शन होतं त्यानंतर प्रेग्नन्सी राहू नये यासाठी जो इंटरकोर्स करायचा आहे तो साधारणपणे किमान 6 महिन्याचा केला जावा. 3 ते 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही किमान पुढची गर्भधारणा नाही होऊ द्यायला पाहिजे. बरं, आता याचं कारण थोडंसं मॉडर्नच्या भाषेत पहिल्यांदा सांगतो, आणि ह्याच्या मागे मी आयुर्वेदाचा विचार सुद्धा सांगतो. तर मॉडर्नच्या भाषेत सुद्धा जर आपण आजच्या ह्याच्यात बघायला गेलं तर जी प्रेग्नन्सी आहे ती युटेराईन कॅव्हिटीमध्ये, गर्भाशयाच्या पिशवीमध्ये राहते. त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये बदल होतात. ते बदल जे होतात तो अवयव वाढण्यापासून, त्याच्यामध्ये रक्तपुरवठा वाढण्यापासून, बरेचशा हार्मोनल चेंजेस होण्यापासून बऱ्याच गोष्टी त्या स्त्रीच्या शरीरात घडत असतात. आता या अवयवामध्ये, वाढणाऱ्या अवयवामध्ये ज्याची साईज छोटी आहे तो साधारणपणे 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत वाढला आणि त्याच्यामधनं तो गर्भ बाहेर पडला तर तो परत नॉर्मलला येतो. आणि त्याचं वाढणं, आकुंचन आणि प्रसरण हे रोजच्या रोज त्या अवयवामध्ये होत नाहीये, हे फक्त प्रेग्नन्सी नंतर होते. म्हणजेच काय, त्या अवयवाला आतून कुठेतरी चांगली मोठी जखम आहे असं समजा. कारण इम्प्लांटेशन होणं, तो गर्भ त्या गर्भाशयाच्या पिशवीत रुजणं आणि तो त्यातून बाहेर पडलाय. जसं आपण थोडंसं खर्चटलं तरी आपण त्याची काळजी घेतो, त्याला चिकटपट्टी लावतो, तिथून हालचाल होणार नाही असे विचार करतो, काळजी करतो, बरोबर. तर इथं आत एवढी मोठी इंजुरी सारखी कंडिशन आहे. मी इंजुरी नाही म्हणणार त्याला, पण इंजुरी सारखी कंडिशन आहे की जे जखम बाहेर झाल्यानंतर जे बदल दिसतात तसेच दिसतात. त्यामुळं त्यासाठी काळजी घेणं हे आजकाल आपण केलं जात नाही. त्यामुळं त्याला रेस्ट प्रॉपर मिळावी, त्याचं नॉर्मल फंक्शनिंग परत नॉर्मली सुरू व्हावं, त्यासाठी त्याला परत त्या अवयवामध्ये ताकद यावी, यासाठी आपल्याला ते 3 ते 6 महिने गर्भधारणा परत होऊ द्यायची नाहीये. कारण दुसरी गोष्ट अशी असते की अबॉर्शन ज्यावेळेला होतात बऱ्याचदा पिशवी साफ करायला लागते. तर असं सांगितलं जातं की पुढची पिरियड्स कदाचित लेट येईल, त्या डेटला येणार नाही, कदाचित ते 1.5 महिन्यापर्यंत पुढे सुद्धा जाईल. का जाईल? कारण त्या आतलं अस्तर व्यवस्थित अजून बनलेलं नाही, ते अस्तर व्यवस्थित बनायला पाहिजे, मग ते बाहेर पडणार. तर नॉर्मल यायला ही वेळ लागतो. आणि इथं अजून एक तुम्हाला मी मजेशीर गोष्ट सांगतो, आयुर्वेदामध्ये जी सांगितलेली आहे, सुतिका परिचर्या म्हणून प्रकार आहे. तर सुतिका परिचर्या म्हणजे काय? सुतिका अवस्था म्हणजे बाळंतिणीची जी स्टेज आहे त्याला सुतिका म्हणतात. तर बाळंतिणीच्या स्टेजमध्ये, सुतिका अवस्थेमध्ये
आपल्याला वेगवेगळी परिचर्या फॉलो करायला सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये परिचर्या म्हणून एक प्रकार आहे. तर ज्या लाईफच्या वेगवेगळ्या ट्रान्झिशन्स आहेत त्या पिरियडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या रेजिमेन फॉलो करायच्या आहेत त्याला आयुर्वेद परिचर्या म्हणतो. बरोबर. तर बाळंतिणीने काही प्रोटोकॉल्स फॉलो करायचे आहेत, काही रेजिमेंट्स फॉलो करायचे आहेत, ज्याला सुतिका परिचर्या म्हणतात. ओके. तर ही सुतिका परिचर्या 1.5 महिन्याची सांगितलेली आहे डिलिव्हरी नंतर. कारण काय, कारण तो गर्भाशयाची पिशवी जी मोठी झाली होती ती परत छोटी व्हायला 1.5 महिना लागतो. त्याच्यामध्ये शारीरिक आणि जे काय बाकीचे मानसिक बदल होत असतात त्याच्यामध्ये त्याची पूर्ण त्या स्त्रीची रिकव्हरी होणे अपेक्षित आहे. हा विचार आपण डिलिव्हरी नंतर करतो, पण हा विचार आपण अबॉर्शन नंतर करायला विसरतो. आणि सुश्रुताचार्यांनी हा कन्सेप्ट सांगितला आहे मृत गर्भ. सुश्रुताचार्यांनी हा कन्सेप्ट सांगितलेला आहे मृत गर्भाच्या तिथं. मृत गर्भ ज्या वेळेला होतो त्यावेळेला सुद्धा सुतिका परिचर्येचं पालन केलं गेलं पाहिजे असा एक आपल्याला रेफरन्स मिळतो. मृत गर्भ म्हणजे काय की बाळ पोटात कुठल्याही कारणाने गेलं. तर जर मृत गर्भाच्या ठिकाणी पण सांगितलं नाही, मृत गर्भ सुद्धा 4व्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये होतं. तर तीच जी परिचर्या आहे तशा पद्धतीची परिचर्या मी नाही म्हणत 1.5 महिने, पण किमान तुम्ही जे रेस्ट घेताय 8 दिवस 15 दिवस त्या पिरियडमध्ये सुतिका अवस्थेमध्ये जो आहार सांगितलेला आहे स्पेसिफिकली जो लघु सांगितलेला आहे, दीपन पाचन सांगितलेला म्हणजे हलका आहार आहे जो की त्या स्त्रीला पचायला जड नाहीये आणि त्यातून ते जे काय पुढे स्तन्य प्रवर्तन वगैरे होणार आहे ते नॉर्मली व्हायला मदत करणार आहे. पण त्याच्याबरोबर तिच्या शरीराची जी जडणघडण आहे ती नॉर्मल व्हावी, रिकव्हरी तिची लवकर व्हावी. तर तो डाएट आपण फॉलो करायला पाहिजे. होतं काय, काही प्रॉब्लेम आला, ॲज अबॉर्शन झालं, डॉक्टरांनी सांगितले बाळ मिसकॅरेज झालेला आहे, पिशवी साफ केली, आज पिशवी साफ केली, उद्या बाई जाणार कामावर. पर ती गर्भाशयाच्या पिशवीला, ती तिच्या शरीराला, ती तिच्या मनाला विश्रांती मिळायला पाहिजे. बरेच केसेस अबॉर्शनचे येतात की ते नंतर मेंटली डिप्रेशन मध्ये जातात किंवा त्यांचे मेंटल फ्लक्च्युएशन्स फार होतात. काय होतं, कारण डिलिव्हरी नंतर आपण तिला ती काळजी घेतो, घरचे सुद्धा बाळ आहे ती बाळंती नाही म्हणून काळजी घेतात, पण अबॉर्शन नंतर ती काळजी घ्यायला आपण कुठेतरी विसरतो. ती स्त्री स्वतःची काळजी घ्यायला विसरते. तर ही गोष्ट होणे गरजेची आहे. जशी सुतिका परिचर्या आपण फॉलो करतो तसं मिसकॅरेज नंतर ते फॉलो करणं गरजेचं आहे. तर पुढची प्रेग्नन्सी हेल्दी राहते. त्यामुळे हा 3 ते 6 महिन्याचा गॅप असणं त्या गर्भाशयाच्या पिशवीला आणि संपूर्ण स्त्रीच्या एंडोक्राईन सिस्टीमसाठी सुद्धा ती गरजेची गोष्ट आहे. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही, कारण मलाही इव्हन ही गोष्ट माहिती नव्हती की आपण जसं बाळ झाल्यानंतर काळजी घेतो तसं अबॉर्शन झाल्यानंतर सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. गुड. ओके. सो ह्याच्यामध्ये मिसकॅरेजचं एक रिझन मोठ्या प्रमाणामध्ये मांडलं जातं की आपलं खाणं पिणं. ठीक आहे. जसं की कॉमन वर्ड्स आहेत, जसं पपई बिलकुल खायची नाही प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळ राहिल्यानंतर, किंवा जिरं खायचं नाही. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा आपण ज्यावेळेस बाळाचं प्लॅनिंग करायला सुरुवात करतोय बिफोर मे बी 3 months आपण त्या गोष्टी पूर्णपणे टाळायला हव्यात की त्या खायच्याच नाहीत, म्हणजे रुटीनमध्ये दिसल्या पण नाही पाहिजे, प्लेटमध्ये दिसल्या पण नाही पाहिजे. अशा कोणत्या गोष्टींचं पालन आपण करायला पाहिजे? पपईंचं जसं तुम्ही आता विचारलं तर पपईमध्ये स्पेसिफिकली कच्ची पपई आहे, त्याच्यामध्ये लॅटेक्स आणि पॅपेन हे 2 केमिकल कंपोजिशन आहेत जे गर्भाशयाची जी पिशवी आहे त्याला स्टिम्युलेट करतात आणि त्याचं आकुंचन वाढवतात. ट्रू. सो हे घटक जे आहेत ह्या घटकांचा त्या पिशवीवरती इफेक्ट असतो आणि कॉन्ट्रॅक्शन वाढतं, आकुंचन प्रसरण वाढतं, त्यामुळे अबॉर्शनची शक्यता वाढते. असाच एक दुसरा घटक आहे अननस, असाच एक तिसरा घटक आहे गाजराच्या बिया. जसं पपयामध्ये हे केमिकल कंपोजिशन आहेत तसंच अननसामध्ये सुद्धा ब्रोमेलिन नावाचं एक केमिकल कंपोजिशन आहे. आणि ज्यावेळेला आपण गाजराच्या बिया म्हणतो तर त्याला तर आयुर्वेदामध्ये सरळ संदर्भ येतो की ते गर्भपातक आहे, तो अबॉर्टिफिशियंट आहे. सो यामुळं किंवा असंही आपण बघतो की क्लिनिकली आम्ही बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यावेळेला मासिक पाळी वेळेवर येत नाही तर त्यामध्ये त्याचा मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा गाजराच्या बियांचा वापर केला जातो उपचार म्हणून. तर हा तर सरळ आपल्याला क्लिनिकली दिसणाराच घटक आहे. सो या गोष्टी आहेत की ज्या गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी करू शकतात. आता याच्या उलट जर प्रेग्नन्सी राहिली तर करायचं काय? तर प्रेग्नन्सी राहिली तर मधुर, शीत, दीपनीय अशा गोष्टी यांचा फॉलो करायला सांगितलं. तर ह्याच्यामध्ये शतावरी कल्प जसा आहे, शतावरी कल्प सारख्या गोष्टींचा याच्यासाठीच वापर करायला सांगितलेला आहे. ते मधुर आहे, शीत आहे, पण ते दीपन पण करतं, त्या स्त्रीच्या शरीराला बल पण देतं. सो शतावरी कल्प सारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्या स्त्रीची सिच्युएशन बघून त्या स्त्रीची कंडिशन बघून आपल्याला दूध किंवा तूप यांच्याबरोबर आपण सेवन करायला सांगतो. पण जर
मासानुमासिक परिचर्या म्हणून जो प्रकार आहे, जसं मग मी सुतिका परिचर्या म्हणालो, तसं मासानुमासिक परिचर्या म्हणून सांगितलेलं आहे. तर दर महिन्याला आपण काय काय करायचं, तर याच्यामध्ये दूध, तूप, लोणी असे घटक आलेले आहेत, जे की तुमचं डिहायड्रेशन पण शरीराचं कम्प्लीट करतात आणि जे की तुम्हाला बल द्यायला सुद्धा मदत करतात. तर ते गर्भधारणा ज्यावेळेला तुम्हाला आहे आणि ज्यावेळेला तुम्ही विचार करताय की मला आता काय घ्यायला पाहिजे, तर हलकं शरीराला बळ देणारं जसं की दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, अशा घटकांचं सेवन तुम्हाला दर महिन्याला करायला गरजेचं असतं. राईट, ओके. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत जसं की प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचा खूप इश्यू असतो, बॅक पेनचा खूप इश्यू असतो, पाय सुचतात आणि पूर्ण भार जो आहे तो लोअर बॉडीवरती खूप जास्त वाढतो, त्यामुळे आपल्या लोअर बॉडीचे प्रॉब्लेम्स पण वाढतात. असे कोणते पदार्थ आहेत जे आपण रेग्युलर बेसिसवरती पूर्ण 9 महिने कन्झ्युम करायलाच हवेत? ह्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला पदार्थ आहे, एकमेव पदार्थ मी म्हणेन, जो आहे काळे मनुके. तो काळे मनुके असा आहे की जो भिजवून घेतला तर कॉन्स्टिपेशन सारखा त्रास पण नाही होत. म्हणजे ते काळे मनुके घ्यायचे, रात्री धुवायचे आणि ते भिजत घालायचे. तर काळे मनुके काय करतं की पोट साफ व्हायला मदत करतं. त्याच्यामध्ये मॉडर्नच्या हिशोबाने बघितलं तर त्याच्यामध्ये फायबर कंटेंट सुद्धा चांगला आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने बघितलं तर ते वाताचा अनुलोमन म्हणजे वाताला खालची दिशा देण्याचं काम करतं. त्यामुळे पोट साफ व्हायला ते मदत करतं. याचा दुसरा बेनिफिट असा असतो की प्रेग्नन्सीमध्ये रक्ताचं प्रमाण कमी कमी होत जात असतं, तर ते लोहाचं शरीरातलं प्रमाण मेंटेन करायला सुद्धा हे काळे मनुके मदत करतात. म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करायला ते मदत करतात. आणि तिसरी गोष्ट, ज्या छोट्या मोठ्या कॉम्प्लिकेशन्स असतील त्या सुद्धा, जसं की सूज असेल तर ते सूज ओसरवण्यासाठी सुद्धा मदत करतात, कारण ते वाताला प्राकृतरित्या बाहेर काढतात शरीरातून. तर हे काळे मनुके आहेत, हे आपण रुटीनली कन्झ्युम करू शकतो. ह्याच्याबरोबर शतावरी कल्प असेल किंवा शतावरी जी पावडर आहे ही आपण रुटीनली कन्झ्युम करू शकतो. तुपाचं सेवन चांगल्या प्रमाणात ठेवायला पाहिजे ज्या वेळेला आपल्याला स्पेसिफिकली कॉन्स्टिपेशन सारखा त्रास होतो. तर दोन्ही वेळच्या जेवणामध्ये आपण भाताबरोबर आम्ही तूप घ्या असं सांगतो, तूप, लोणी यांचं सेवन करा असं सांगतो. तर हे दोन्ही अर्थानं फायदेशीर होतं. कॉन्स्टिपेशन पण कमी करतं, त्या स्त्रीला बल पण देतं आणि वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूचा वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. ओके ओके. सो अजून एक आता खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे, तो म्हणजे फ्रूट्स खाणं ना. लोक प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त फ्रूट्स प्रेफर करतात, बट मी आता रिसेंटलीच एक पॉडकास्ट ऐकला, त्याच्यामध्ये असं होतं की फ्रूट्स खाण्यामुळे काही प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये यायला लागलेत. सो किती प्रमाण असलं पाहिजे फ्रूट्सचं, आणि जर आपण आता जसं आयुर्वेद सांगतो की एका वेळी तुम्ही एकच फ्रूट खा, दोन्ही वेगवेगळे फ्रूट्स खाऊ नका, तर लोक फ्रूट प्लेट खातात, वेगवेगळे फ्रूट्स मिक्स करून खातात. सो तुमचा याच्यावरती काय व्ह्यू आहे? याच्यामध्ये महत्त्वाचं असं असतं की आजच्या घडीला इथे बसून आपण बघता फ्रुट्स काय सोर्समधून आले, कारण आजकाल एक ट्रेंड असा आहे जसं तुम्ही सांगितलं की सीडलेस फ्रुट्स येतात. सो सीडलेस फ्रुट्सचा कन्सेप्ट प्रेग्नन्सीमध्ये स्पेसिफिकली हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एका जीवाला जन्म देतोय आणि तो जीव भविष्यात जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या जीवाला जन्म देणार आहे. बरोबर. म्हणजेच काय, जीव देण्याचं काम कुणाचं आहे, तर शुक्राणूंचं काम आहे किंवा शुक्र धातूचं काम आहे नवीन उत्पत्ती करणे. बरोबर. ती माझ्या शरीरातली पेशी असेल किंवा माझ्या पोटात वाढणारं बाळ असेल जे पुढच्या बाळाला जन्म देणार आहे. जर आपण असं फळं खातोय ज्याच्यामध्ये सीड नाहीये म्हणजे त्या सीडला त्याचा स्वतःचा शुक्र धातू नाहीये, त्याच्या स्वतःमध्ये पुनरुत्पादन करण्याची क्षमताच नाहीये, तर तुम्ही पुढे जाऊन काय पुनरुत्पादन करणार? किंवा प्रेग्नन्सी आहे, बाळ आहे, तर बाळाच्या शुक्राणूवरती त्याचा कुठेतरी जाऊन उद्या इफेक्ट होईल. बरोबर. हे विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे सीडलेस फ्रुट्स अजिबात खायचे नाहीत किंवा टोटली अवॉइड करायचे. नंबर 2, जे फूड येतंय, जे फ्रुट्स येतंय ते त्याचा सोर्स कितपत चांगला आहे, रिलायबल आहे का? कारण फार आजकाल केमिकल टाकतात आणि ते पिकवतात, त्या केमिकलचे प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे स्टोरी. म्हणजे बरेच केमिकल कार्सिनोजेनिक सुद्धा आहेत. ठीक आहे, जसं की केळं पिकवायला ते वापरतो, मध्यंतरी भरपूर त्याची न्यूज होती सोशल मीडियावरती की त्याच्यामुळे कॅन्सर पर्यंतचे आजार होतात. तर ते प्रेग्नन्सीमध्ये नक्कीच साईड इफेक्ट करणार आहे. तिसरी गोष्ट आहे की फळं खाताना एक साधा सोपा नियम सांगितलेला आहे. फळं असू देत किंवा आहार असू देत, आपल्या 50 किलोमीटरच्या एरियात जे पिकतं ते आपल्याला सूट होतं. त्यामुळे मी आज जाऊन अमेरिकेला राहिलो तर मला त्रास का होतो, कारण मी इथल्या वातावरणाला सेट आहे. इतकंच काय, मी जाऊन गुजरातला राहिलो किंवा मी आहे कोल्हापूरचा आणि मी मुंबईत राहिलो तरी मला त्रास होतो ना, कारण वातावरणातल्या ते बदल आहेत. तर हा नियम आपल्या खाण्यापिण्याला लागू होतो आणि त्या वातावरणानुसार त्या भागातलं खाणं असतं. म्हणून गुजरातची थाळी वेगळी आहे, केरळाची थाळी वेगळी आहे, राजस्थानची थाळी वेगळी आहे, कारण त्या
त्या वातावरणानुसार त्या वातावरणाचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामुळे तुमच्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांच्या वरती तुमच्या चांगले गुणधर्म यावेत किंवा असे गुणधर्म तुमच्या पोटात जायला पाहिजेत की त्याच्यामुळे येणारा त्रासाला तुमचे शरीरातले गुण कॉम्बॅट करतील. हाच नियम लागू होतो ज्यावेळेला आपण फळं खातो. ओके. अशा पद्धतीची फळं, मी मगाशी म्हणालो मधुर, शीत, स्निग्ध ही शब्द वापरले, तर अशा क्वालिटीची फळं खाल्ली गेली पाहिजेत. ओके. दुसरी गोष्ट फ्रूट प्लेटची आहे. तर एकमेकाच्या विरुद्ध गुणाचे जर आपण गुणधर्म एकत्र ऍड केले तर त्याचा परत साईड इफेक्ट होतो. बरोबर. त्यामुळं जे तुम्ही म्हणालात की पॉडकास्टमध्ये कुठेतरी ऐकलं की फ्रूट प्लेट खातो आणि ते चुकीचं आहे, तर विरुद्ध गुण तसा त्यातलाच एक ट्रेंडिंग विषय जो आहे की वेगवेगळे आपण स्मूदीज बनवतो किंवा त्याच्यात पण महत्वाचं शेक बनवतो. तर आयुर्वेदामध्ये जर विचार केला तर दूध आणि फळे विरुद्ध अन्न म्हणून सांगितलेलं आहे. तर हे प्रेग्नन्सीमध्ये नाही तर ते नॉर्मली सुद्धा खायचं नाही. आणि त्याचे जर साईड इफेक्ट्स बघितले तर पहिला साईड इफेक्ट आहे शांढ्य, म्हणजे मूलबाळ न होणे. दुसरा आहे कुष्ठ, म्हणजे आज त्वचारोग ज्यांना आहेत, ज्यांचे त्वचारोग बरे होत नाहीत, त्यांनी कुठेतरी जाऊन त्या मिल्कशेक सारख्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण औषधं खातो, तात्पुरते आजार बरे होतात आणि परत तेच आजार होतात कारण आपण परत तेच खातोय, त्यामुळे ते आजार होत आहेत. तर ही गोष्ट आपण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे की फ्रुट्स इन व्हॉट कॉम्बिनेशन, तर ते इथं मॅटर करतं. आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या जवळच्या वैद्याशी जाऊन संपर्क साधून त्याच्याशी या गोष्टींची सल्लामसलत करून मार्गदर्शन घेऊन त्यानुसार आपली प्रेग्नन्सीची जी गर्भिणी परिचर्या आहे ती डिझाईन करणं गरजेचं आहे. ट्रू. सो सर, तुम्ही म्हणजे इतकं मला असं वाटतं की खूप इन्साइट्स सांगताय. सो मला नक्की ह्याच्यावरती एक विचारायला आवडेल की तुमची जर्नी या क्षेत्रामध्ये कशी सुरू झाली, किंवा तुम्ही जसं म्हणलात की आता तुम्ही पुरुष वंध्यत्वामध्ये PhD पण करताय. सो हे कसं तुम्हाला असं वाटलं की ह्या गोष्टींची ऑब्व्हियसली गरज आहे, पण तुमचा इंटरेस्ट याच्यामध्ये कसा आला? बेसिकली माझ्या फॅमिलीमध्येच एक फार मोठा इश्यू झाला, त्यामुळे मी या प्रवासात आलो. अदरवाईज माझे फादर सुद्धा एक जनरल प्रॅक्टिस करतात, 40 वर्ष ते जनरल प्रॅक्टिस करत आहेत. तिथं बसून त्याच खुर्चीवर बसून तीच प्रॅक्टिस पुढे नेणे फार माझ्यासाठी सोपं होतं. जो की त्याच्या अगेन्स्ट हा आत्ताचा जो वंध्यत्वाच्या चिकित्सेचा प्रवास आहे अतिशय खडतर आहे. कारण याच्यामध्ये असं आहे की सक्सेस रेट हा एक फार मोठा इश्यू असतो की सक्सेस तुम्ही किती लोकांना सक्सेसफुली ट्रीट करताय हे पण फार ह्या भाषेत सक्सेस मोजलं जातं. म्हणजे एखाद्या पेशंटचा AMH लो होता, तो नॉर्मलला आला, किंवा AMH लो होता, त्या स्त्रीची अंडी वाढत नाहीत, पण आपण उपचार केले आणि तिला अंडी वाढायला लागली नैसर्गिकरित्या, हा पण रिसर्चच्या भाषेत सक्सेसच आहे. पण पेशंटच्या भाषेत जोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाही तोपर्यंत तो पेशंट त्याला सक्सेस समजत नाही. हे इतकं चॅलेंजिंग प्रवास आहे. किंवा एखादी केस आहे, व्हेरिकोसिलची केस आहे, व्हेरिकोसिल ग्रेड 4 होता, तो नॉर्मल आला, त्याचे स्पर्म काउंट नॉर्मल आले, मोटिलिटी नॉर्मल आले. रिसर्चच्या भाषेत जर बघायला गेलो आपण तर ही केस सक्सेसफुल आहे, पण पेशंटच्या भाषेत गर्भधारणा नाही झाली म्हणजे ती केस सक्सेसफुल नाही. इतके चॅलेंजेस याच्यामध्ये आहेत. तर हा असा खडतर प्रवास मी याच्यासाठीच निवडला कारण माझ्या घरामध्ये एका वेळेला एकाच माझ्या कुटुंबामध्ये 3 लग्न एकाच मांडवामध्ये झाली आणि अनफॉर्च्युनेटली त्या तिघांनाही वंध्यत्वाला सामोरं जावं लागलं. माझे वडील डॉक्टर आहेत, माझे मामा डॉक्टर आहेत, माझी मामी सुद्धा डॉक्टर आहे, ती सुद्धा गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि ऑन टॉप ऑफ इट एका सेंटरला, भारतातल्या एका टॉपच्या सेंटरला गुजरातमध्ये आम्ही आमच्या त्या घरातल्या सदस्याचे सलग 8 IVF केले जे फेल गेले. अरे बापरे. आणि ॲट दॅट टाइम आय वॉज लर्निंग, आय वॉज इन फायनल इयर. सो मी कसा बसा कन्व्हिन्स करून त्या फॅमिली मेंबरना माझ्या गुरूंच्याकडे पुण्यामध्येच घेऊन आलो उपचारासाठी. आणि त्यांनी 6 महिने औषधी उपचार केले आणि त्यानंतरचं पहिलं IVF सक्सेसफुल झालं. फर्स्ट टाइम इन हर लाईफ शी सॉ दोज 2 फेंट लाईन्स पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर ते कन्सिव्ह झाले, मग ते झाली, प्रेग्नन्सी झाली. प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये बरेचसे चॅलेंजेस आले आणि त्यानंतर मग मला असं स्पार्क झालं की कुठेतरी आपण हा प्रवास करायला पाहिजे. मी सुद्धा सुरुवात करताना आधुनिक शास्त्राची मॉडर्न, कारण मी माझं MS गायनॅकमध्ये झालेलं आहे, BMS झालं, BMS नंतर MS प्रसूती स्त्रीरोग या विषयामध्ये मी MS केलं. आणि MS केल्यानंतर मग मी सुरुवात सर्वांच्या प्रमाणेच डोक्यात हा विषय होता की वंध्यत्वाची प्रॅक्टिस आपल्याला कुठेतरी सुरू करायची आहे. पण ह्याच्यासाठी ज्या वेळेला मी सुरुवात करायची ठरवली, म्हटलं आपण मॉडर्ननीच सुरुवात करू. एक मॉडर्न हॉस्पिटल आमचं सुरू केलं. माझे एक गुरु होते, त्यांच्या भावाच्या मुलाला आणि त्यांच्या सुनेला त्यांना IVF त्यांचे फेल जात होते. त्यांना उत्तर बस्ती एक आयुर्वेदातली फार मोठी चिकित्सा आहे जी आजकाल फार मदत करते. इट वर्क्स लाईक अ मॅजिक.
सो त्यांचा हा होता की भूषण मला यांची उत्तरबस्ती करायची आहे. मग आम्ही ग्रंथाच्या रेफरन्सनुसार त्यांना सांगितलं की सर शोधनपूर्वक केलेलं चांगलं, त्यांचं आपण विरेचन केलं, त्यांचं विरेचनानंतर उत्तरबस्ती केली आणि दॅट कपल गॉट कन्सिव्ड आणि त्यांना ट्विन्स झाले. वाव, ग्रेट. अशीच एक केस होती की ज्या केसला लग्नानंतर 15 वर्ष झाली होती. 15 वर्षानंतर शी वॉज नर्सिंग स्टाफ. शी इज ॲट दॅट टाइम शी वॉज नर्सिंग स्टाफ आणि त्यांनी नंतर जॉब वगैरे सोडला. पण ती नर्सिंग स्टाफ होती, ती स्वतः दवाखान्यांच्या मध्ये काम करायची. तिला फायब्रॉइड, यूटराईन ट्युबल ब्लॉकेज, तिला मल्टिपल फॅक्टर्स होते आणि त्या केसला आम्ही सगळं आउटसोर्स करून करायचो. म्हणजे त्यावेळेला विरेचनासाठी तूप आणायला मी 35 किलोमीटर लांब जाऊन त्या पेशंटला द्यायला तूप आणायचो. बापरे. आणि तुपाचा खर्च किती? 200 रुपये. मला जाऊन यायचा खर्च 300 रुपये व्हायचा. अरे बापरे. इतकं करून मी त्या पेशंटला आम्ही आणून ते औषधं द्यायचो. आणि मग ते पेशंट सुद्धा कन्सिव्ह झाली आणि ते लोकल मग फेमस झालो आम्ही आणि मग तसे पेशंट यायला लागले. मग कुठंतरी या रुग्णांना पहिल्या व्हिजिटला आपल्याला वेळ भरपूर द्यावा लागतो. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास सगळं कन्सल्टेशन, काउन्सिलिंग चालतं. तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो. आणि पेशंटची मानसिकता करणं, पेशंटला या सगळ्या गोष्टींच्या चॅलेंजेस समजावून सांगणे. कारण पेशंटसाठी 1 महिना असतो, पण ज्यावेळेला वंध्यत्वाचा उपचार डॉक्टर करतो तो डॉक्टरला 1 महिना म्हणजे फक्त 1 चान्स असतो. राईट. त्या 1 महिन्यामध्ये पेशंटला गर्भधारणा झाली की नाही हे पेशंटच्या डोक्यात असतं. पण डॉक्टरला काय असतं, ह्या 1 महिन्याच्या एका चान्समध्ये ज्या काही प्लस मायनस चेंजेस रिपोर्ट्समध्ये दिसत आहेत त्याच्यानुसार दुसरा प्रयत्न करणे. तो फक्त दुसरा प्रयत्न असतो डॉक्टरसाठी औषधांचा. पण पेशंटसाठी तर 2 महिने असतात. सो अशा पद्धतीने हे चॅलेंजेस येत गेले. ते चॅलेंजेस आम्ही पण स्वीकारत गेलो आणि संपूर्णपणे मग शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा करण्याचं ठरवलं. आणि मग सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट काय की इग्नोर पार्ट काय की पुरुष वंध्यत्व. तर पुरुष वंध्यत्वामध्ये MS प्रसूती झाल्यानंतर पुरुष वंध्यत्वामध्ये PhD करणारी लोक फार क्वचित आहेत. त्यामुळे मी ठरवलं की पुरुष वंध्यत्व या याच्यावरती काम करूया. लैंगिक समस्यांच्यावरती तर त्यांचं काम करतच होतो. मग PhDचा तो टॉपिक तशा पद्धतीने मी घेतला आणि आता त्या विषयामध्ये PhD करत आहे आयुर्वेदामध्ये. व्हेरी गुड. सो आता सोबतच मी असं सांगेन की सपोज आता जे लोक पॉडकास्ट बघतात तर त्यांच्यासाठी, त्यांना जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, जर तुम्ही म्हणालात की तुम्ही इचलकरंजी कोल्हापूरचे आहात, सो आपण काही ऑनलाईन कन्सल्टेशन्स देतो का, किंवा मग आपण डिरेक्टली त्यांना असं सजेस्ट करू की तुम्ही येऊन भेटा, सो ते आपण कसं करू शकतो? ऑनलाईन कन्सल्टेशन देतो आपण. ओके. पुण्याला आणि मुंबईला मी मोस्टली मंथली एक व्हिजिटिंग कन्सल्टिंग करत असतो. ग्रेट. आणि म्हणजे पुण्याला आणि मुंबईला सगळ्यांनाच सेंटर पडतात ते, त्यामुळं. आणि ज्यांना येणं शक्य नसतं त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आपण करत असतो. आपला ॲप सुद्धा आहे, त्या ॲपमध्ये पण आपण कन्सल्टेशन करतो. ॲपमध्ये स्पेसिफिकली ते गर्भसंस्कारासाठी डिझाईन केलेलं आहे. पण जे वंध्यत्वाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्ट करून त्यांची सगळी डिटेलमध्ये हिस्ट्री घेत असतो आणि त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंट अप्रोच सांगत असतो. कारण बरेचसे फॉरेनचे पेशंट आहेत जे इंडियन बेस्ड आहेत पण फॉरेनमध्ये, त्यांना येता येत नाही. तर त्यांना आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करून इकडं परदेशाला सुद्धा औषध पाठवतो आणि त्यांना सुद्धा गर्भधारणा कित्येक रुग्णांना आतापर्यंत झालेली आहे. त्यामुळं नक्कीच ऑनलाईन कन्सल्टेशन द्वारे सुद्धा आपण रुग्णांना. आणि तसे तुम्ही मुंबई पुण्यामध्ये, आपला ऑलमोस्ट ऑडियन्स पुण्याचाच आहे, सो तुम्ही पुण्यामध्ये येतच असतात, सो आपण भेटू शकतो नक्कीच. ओके. सो बॅक टू द टॉपिक. सो मला याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. आता ज्यावेळेस एखादी स्त्री प्रेग्नंट असते ना, तिचा 9 महिन्याचा टाईम असेल, इव्हन त्याच्यानंतर पण आपण जो पोस्टपार्टमचा पिरियड म्हणतो, तर त्यावेळेस शरीरामध्ये भरपूर सारे चेंजेस होत असतात. शरीर वाढत असतं, एक नवीन जन्म तिच्यामध्ये तयार होत असतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा मानसिक पण आपण काही चेंजेस स्त्रीमध्ये बघत असतो. तर यामध्ये पुरुषाचा काय रोल असला पाहिजे, की एखाद्या आपण म्हणू शकतो वडिलांचा त्याच्यामध्ये काय रोल असला पाहिजे? निश्चितच हे तुम्ही आता पुण्याचा उल्लेख केला म्हणून पुण्याचीच एक मी केस सांगतो की हजबंड वर्किंग होते आणि वाईफला इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यावी लागली. इनफर्टिलिटी ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती वाईफ कन्सिव्ह झाली. कन्सिव्ह झाल्यानंतर पुण्यात असल्यामुळे हजबंड वर्किंग, IT मध्ये, हजबंड फुल डे ऑफिसला जाणार आणि ऑफिसला जाऊन रात्री परत येणार, 12 तासाचं काम. आणि त्यानंतर दिवसभर ती स्त्री घरी एकटी, ती महिला घरी एकटी आणि ती प्रेग्नंट आहे आणि त्यात ती राहते 5th 6th फ्लोअरला राहते त्या अपार्टमेंटमध्ये. अपार्टमेंट मोठ्याच्या मोठे कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तिचं लाईफस्टाईल मोनोटोनस होते. मग त्या स्त्रीची डिलिव्हरी होते. डिलिव्हरीसाठी ते गावाकडे जातात, आपल्या गावाकडे डिलिव्हरी होते. डिलिव्हरीच्या 3-5 दिवसानंतर
डिस्चार्ज मिळतो, ती घरी जाते. हम्म. हजबंड घरी वाईफला ड्रॉप करून पुण्याला परत आपल्या ड्युटीवर परत जातो दुसऱ्या दिवशी. आणि हजबंड ड्रॉप करून दुसऱ्या दिवशी घरी जातो आणि तिसऱ्या दिवशी वाईफचा फोन येतो की मला फार त्रास व्हायला लागलाय. घरचे म्हणतात की तू लगेच निघून ये. आणि हा जाऊन बघतो तर ती सायकोलॉजिकली पूर्ण डिस्टर्ब्ड असते. आणि ज्यावेळेला ते तिला घेऊन परत त्या गायनेकोलॉजिस्टकडे गेले, डिलिव्हरी झाली आणि हे झाले, तर गायनेकोलॉजिस्टनी सांगितलं की सायकियाट्रिशियनला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. पोस्टपार्टम सायकोसिसमध्ये ती पेशंट गेली. सो दिस इज वॉट की आपला रोल जो आहे ना, फक्त हजबंडचा नाही, पूर्ण फॅमिलीचा रोल आहे. प्रेग्नन्सीला आम्ही आमचं ज्यावेळेला गर्भसंस्कारचं सुरू केलं त्यावेळेला त्याला गर्भ उत्सव असं म्हणायचो की तो जसं आपण वेगवेगळे उत्सव सण साजरे करतो तसं प्रेग्नन्सीची जर्नी रोजच्या रोज सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. आम्ही हे होऊ नये म्हणून गर्भसंस्काराचा जो प्रोग्राम आहे तर त्याला दिनचर्या आयुर्वेदात जशी सांगितली आहे तर प्रेग्नंट वुमनची दिनचर्या डिझाईन करणं पूर्ण फॅमिलीनं गरजेचे आहे. तर हे असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे मी हे तर पेशंटचं सांगितलं. जर आपण मागे जाऊन बघितलं की सगळ्यात मोठी स्पोर्ट्समन सेरेना विल्यम्स, तिचा सुद्धा पूर्ण पान भरून लेख होता. मी कित्येक दिवस कित्येक वर्ष माझ्या दवाखान्यामध्ये तो लावला होता की ती पोस्टपार्टम कशी त्या ह्याच्यामध्ये गेली आणि ती कशी रिकव्हर केली. तर इतका मोठा इम्पॅक्ट इतक्या मोठ्या व्यक्तीला, मगाशी आपण सेलिब्रिटी विषयी बोललो, तर इतक्या मोठ्या व्यक्तीला, एका सेलिब्रिटीला सुद्धा सायकोसिस मध्ये जावं लागलं होतं मधल्या काळामध्ये, एक फिमेल ऍक्ट्रेसला. सो ती सुद्धा यातून बाहेर आली. तर कमिंग बॅक टू द पॉइंट असा आहे की त्यामुळे हे जे 9 महिने आहे पतीने तर रोज सपोर्ट करणं गरजेचंच आहे. आपलं काम हे आयुष्यभर आहे, आपल्याला काम हे रोजच करायचं आहे. पण प्रेग्नन्सी आयुष्यभर ती बाई नाही कॅरी करणार. प्रेग्नन्सी ती जी त्याची पत्नी आहे तिला 9च महिने कॅरी करायचे आहे. आणि त्यामुळे त्या 9 महिन्यामध्ये रोजच्या रोज त्याला जसं आपण उठतो, जसं आपण पोटाला खातो, जसं आपण ब्रश करतो, जसं आपण कामावरती जातो, तसंच ही माझी जबाबदारी, हा माझा जीवनाचा एक अविस्मरणीय क्षण म्हणून त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. तो क्षण रोजच्या रोज त्या पती पत्नीने जगणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण टिप्स देत असतो की रोजच्या रोज इन्व्हॉल्वमेंट, जसं की आता गर्भसंवाद आहे तर या गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्याबरोबर एक डॉक्टर म्हणून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की पती पत्नीचा विशेष करून ब्लड ग्रुप असतो, तर ब्लड ग्रुप त्या पत्नीचा पर्टिक्युलरली माहीत असणं गरजेचं आहे. तिच्या पुढच्या तपासण्या कधी होतात त्या माहीत असणं गरजेचं आहे. कुठंही ती पत्नी बाहेर जाताना जर ब्लड ग्रुप विशेष करून निगेटिव्ह असेल, प्रेग्नन्सीमध्ये बीपी असेल, प्रेग्नन्सीमध्ये शुगर असेल, तर त्यांनी नेहमी आपल्याबरोबर आपली प्रेग्नन्सीची फाईल कॅरी करणं गरजेचं आहे. कारण कुठलीही ऍक्सिडेंटल गोष्ट कधीही घडली तर वी शुड बी रेडी की आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की बीपी आहे, शुगर आहे, हायपरटेन्शन आहे किंवा काही हे आहेत किंवा लांबचा प्रवास करताय की सो कॅरी युअर रिपोर्ट्स विथ यू. डॉक्टरांना इमर्जन्सीमध्ये बघून समजतं की दिस इज द सिच्युएशन, काय महिना आहे, काय दिवस आहेत, काय सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आहेत, काय ब्लड ग्रुप आहेत. तर इतक्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. याच्या पुढे जाऊन मी सांगतो की हे रिपोर्टच्या बाबतीत झालं, आज माझ्या बायकोने रक्तवाढीची गोळी खाल्ली का, आज माझ्या बायकोने कॅल्शियमची गोळी खाल्ली का, किंवा मी तिला जाऊन आज रक्ताची गोळी काढून देतोय, आज मी तिला कॅल्शियमची गोळी काढून देतोय, आज मी तिचं दूध बनवून देतोय. या गोष्टी सुद्धा कुठेतरी त्या स्त्रीला पण इम्पॅक्ट करतात. आणि या गोष्टी त्या पोटात वाढणारा बाळ सुद्धा कुठेतरी बघत असतो, त्याच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. आणि यांचं इमोशनल बॉन्डिंग कुठेतरी मोठं क्रिएट होतं, जे की याच्या आधी किंवा याच्या नंतर शक्य नसतं, ते ह्या 9 महिन्यामध्ये होऊ शकतं. सो इतकी इन्व्हॉल्वमेंट एखाद्या पुरुषाची आणि एखाद्या फॅमिलीची असणे गरजेचं आहे. आम्ही बऱ्याचदा काय करतो की गर्भसंस्कारांच्या क्लासेसमध्ये वीकेंडला की कधी कधी हजबंडला इन्व्हॉल्व करतो, कधी कधी पूर्ण फॅमिलीला इन्व्हॉल्व करतो. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग वाढत जातं. आणि अशा पद्धतीने जर आपण त्या प्रेग्नन्सीमध्ये इन्व्हॉल्व झालो तर त्या प्रेग्नन्सीचा अनुभवच वेगळा होतो. ग्रेट. सो म्हणजे जेवढा आईचा महत्वाचा रोल आहे तेवढाच वडिलांचा सुद्धा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आहे वडिलांचा रोल. येस, विथ रिस्पॉन्सिबिलिटी. येस, ग्रेट. सो आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपल्या पॉडकास्टच्या. सो आता आपण पूर्ण सगळ्या विषयांवरती चर्चा केली. सो मला जाणून घ्यायला आवडेल किंवा इव्हन आपल्या ऑडियन्सला सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल की जर आपल्याला बाळाचं प्लॅनिंग करायचं आहे तर आपण कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या फ्रॉम स्टार्ट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्री कन्सिविंग पिरियड, कन्सिविंग पिरियड, ड्युरिंग प्रेग्नन्सी पूर्ण 9 महिने, त्याच्यानंतर पोस्टपार्टम रिकव्हरी, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप कशा फॉलो करू शकतो. बरोबर. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅनिंग सुरू करण्याच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचे असते, मी मगाशी जसं सांगितलं की वेगवेगळ्या चर्या, रेजिमेंट सांगितलेले आहेत. तर तुम्ही प्रेग्नंट नाही आहात
आणि तुम्हाला गर्भधारणा करायची आहे तर रजस्वला परिचर्या आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की त्या स्त्रीनं मासिक पाळीच्या दिवसांच्या मध्ये काय काय करायला पाहिजे. आणि याच्यामधला सगळ्यात मोठा घटक असतो की स्वतःच्या शरीराला प्रॉपर विश्रांती देणं. कारण आजकाल आपण वेगवेगळ्या सॅनिटरी पॅडच्या जाहिराती बघून त्यात जे दाखवतात तसं वागायला जातो, त्याच्यामध्ये आपल्या शरीराला कुठेतरी इजा होते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रजस्वला परिचर्येचं पालन करणं गरजेचं आहे. पुढचा भाग येतो दिनचर्या, रात्रीचर्या. तर दिवसाच्या काही गोष्टी आहेत ज्या पूर्ण दिवसभरात, तो सकाळी लवकर उठण्यापासून रात्री लवकर झोपण्यापर्यंत, ज्याच्यामुळे आपण आपलं सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब करतोय. तर सर्कॅडियन रिदम कुठंतरी नीट करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सिंपल आहे, खाणं पिणं वागणं आपलं चांगलं पाहिजे. खाणं पिणं वागणं मी मगाशी सांगितलं की आपल्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जे पिकतं ते आपण खायला पाहिजे. पिझ्झा बर्गर हा आपला फूड नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये तर नाही, हा कधीच खाण्याचा फूड नाहीये. कारण त्यांच्याकडे भाकरी मिळत नाही आणि त्यांच्याकडे ते भाजी बनवत नाहीत, म्हणून त्या पिझ्झावरती ते सगळे व्हेजिटेबल्स घालून खातात. तर आपल्याकडे आपण भाकरी भाजी बनवतो आणि ते आपल्याला डायजेस्ट होते. तिकडे ती डायजेस्ट होते, आपल्याला इथे ती डायजेस्ट होत नाही, कारण टेम्परेचरचा फरक आहे. हे जाणून घेणं, त्याच्यानुसार आपली दिनचर्या सेट करणं गरजेचं आहे. आणि याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला प्री कन्सेप्शनल पिरियड असतो तर आपल्यामध्ये मनामध्ये काही दोष असतील. एक महत्वाची गोष्ट ज्या बऱ्याचदा इग्नोर केली जाते, प्रेग्नन्सी राहते आणि मग बाईच्या लक्षात येते की आज माझा दात दुखतोय किंवा मला रूट कॅनलची गरज आहे. तर प्री कन्सेप्शनल पिरियडमध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या दाताची तपासणी करून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती उपचार काय करता येत नाही. तर त्याच्यामध्ये किंवा उपचाराला बरेचसे लिमिटेशन आहेत. त्यामुळे ह्या पहिल्या 3-4 महिन्यामध्ये दाताशी संबंधित काय आजार असतील किंवा कुठलेही क्रॉनिक आजार असतील, स्पेसिफिकली थायरॉइडचं कसं असतं की पहिल्या 1.5 महिन्यामध्ये आईकडून बाळाला थायरॉइडचा प्रॉपर सप्लाय होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे थायरॉइडची तपासणी करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी आपण जर प्लॅन करत असू तर थायरॉइडची गोळी सुरू असेल तर दर 1.5 महिन्याला आपल्याला थायरॉइडची तपासणी करणं गरजेचं आहे, हे माहिती पाहिजे. प्री एक्झिस्टिंग कुठला डिसीज असेल जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन, तर ह्याची पूर्ण तपासणी गर्भधारणेच्या आधी करून घेणं गरजेचं आहे. तर डायबिटीज, हायपरटेन्शनच्या पेशंटनी बीजसंस्कार हे केलेच पाहिजेत. नॉर्मली जसं तुम्ही म्हणालात तसं बीजसंस्कार पती पत्नी दोघांनीही केलं पाहिजे. कारण सिंपल असतो, फंगल इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन मला हातावर आहे, पोटावर, पाठीवर, कुठेही आहे, तर ते कुठेतरी माझ्या बाळाला ट्रान्सफर होऊ शकतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते जर क्रॉनिक आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी बरेच उपचार केले आणि बरं होत नाहीये, तर अगदी 2-2, 3-3 वर्षे सुद्धा अशा केसेसमध्ये पंचकर्म करावे लागतात. एकदा पंचकर्म करून घ्या, गर्भधारणा होऊ दे, बाळ झालं की परत तुम्ही पुढचे 2 किंवा 3 वर्ष ऋतूनुसार शोधन म्हणतो आपण त्याला, की त्या ऋतूनुसार ते पंचकर्म करणे. हे 2 ते 3 वर्ष केले की तो आजार सुद्धा कायमचा बरा होतो, जो की स्किन डिसीज वगैरे सारखे प्रॉब्लेम्स असतील. तर याची कुठेतरी काळजी घेणं. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते फॉलिक ऍसिडची गोळी. पहिल्या प्रेग्नन्सीच्या प्री कन्सेप्शनल पिरियडमध्ये 3 महिने आधीपासूनच फॉलिक ऍसिडची गोळी घ्यायला सुरुवात करायची, जी की तुम्ही पूर्ण 9 महिने घ्यायची असते. नंतर तो रक्तवाढीच्या गोळीचा घटक बनतो. फॉलिक ऍसिड आणि रक्तवाढी, हिमोग्लोबिन त्याचं कॉम्बिनेशन मध्ये गोळ्या येतात, पण पहिल्या 3 महिने फॉलिक ऍसिड दिलं जातं. ते गर्भधारणेपूर्वी सुद्धा प्री कन्सेप्शनल पिरियड मध्ये सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे. तर या गोष्टी आहेत. आणि जसं की आज आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत, जसं की पॉल्युशन आपल्या हातात नाहीये, आपलं वाढतं वय आपल्या हातात नाहीये. तर याच्यासाठी सुद्धा बीजसंस्कार हे आयुर्वेदानं जगाला दिलेलं वरदान आहे. त्यामुळे बीजसंस्कार करूनच गर्भधारणा केली तर आपल्याला अपेक्षित असणारी हेल्दी प्रेग्नन्सी आणि हेल्दी बेबी या दोन्ही गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. ग्रेट. सो मला असं वाटतं की खूपच इन्साइटफुल पॉडकास्ट झालेला आहे. अशा नवीन नवीन कॉन्सेप्ट कळाल्या, अशा नवीन नवीन गोष्टी कळाल्या ज्या कदाचित वरवर माहिती असतील पण डिटेल त्याच्या पाठीमागं काय आहे ते माहिती नसेल, आणि ते या पॉडकास्टमधून तुम्ही आम्हाला सांगितलं. खरंच म्हणजे तुमचं नॉलेज अप्रतिम आहे, जे आय फेल्ट की इट्स रिअली इन्साइटफुल. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, आपल्या ऑडियन्सला गाईड केलात. सो सरांचे सगळे डिटेल्स तुम्ही त्यांना कसं कनेक्ट करू शकता, कशा पद्धतीने त्यांना भेटू शकता, ते सगळे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि आय होप तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट आवडला असेल. तुम्ही सुद्धा जर या कुठल्या प्रॉब्लेममधून जात असाल तर नक्कीच तुम्ही सरांशी कन्सल्ट करू शकता, कारण की ज्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये ऐकल्यात, मला असं वाटतं की या गोष्टी एका डॉक्टरकडून ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की किती महत्त्वाच्या आहेत. लाईफस्टाईल असेल, छोट्या छोट्या स्टेप्स असतील आपल्या आयुष्यामधल्या, त्या किती महत्त्वाच्या आहेत. सो तुमच्या याच्यावरती काय व्ह्यू आहे किंवा तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटत राहू पुन्हा अशाच नवीन टॉपिक्स सोबत आणि नवीन गेस्ट सोबत. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. येस.